आमचे सगळे सहकारी शशिकांतजी वैद्य, गोरज भगत, सुनील पिंपळकर, सुहास घिनबिने, विजय भाऊ तामगाडगे, विष्णुजी इटनकर, महेश भाऊ गंधारे, वैशाली ठाकरे, ज्योत्स्ना बावने, छाया सातपुते, सुरेश झुरमुरे, हरीश इथापे, संजय इंगळे तिगावकर, छाया सावरकर, प्रशांत सपाटे, सुनील राऊत, किशोरभाऊ माथनकर, अतुल वांदिले, सुनील बंजारी, राहुल बंजारे, माझे सहकारी विकास झाडे आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या हिंगणघाट येथील स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, लोकशाही पुढील आव्हाने या निमित्तानं आपण सगळे लोक एकत्र या ठिकाणी जमलो आहोत. येथील स्थानिक संयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित करून तुमच्या सोबत संवाद साधण्याची एक सुंदर संधी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. मित्रांनो, आपण काही वाक्य आधी ऐकली. लोकशाही वाचवण्याकरता, संविधान वाचवण्याकरता ही जी 2024 ची निवडणूक आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आणि हे संविधान वाचवण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता मोदींचं सरकार उलथून पाडलं पाहिजे. माझ्या पुढ्यामध्ये असा प्रश्न आहे की लोकशाही गेली तर काय बिघडेल? समजा हे संविधान नसलं आणि ते बदललं तर त्यांनी काय बिघडेल? तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये काय फरक पडणार आहे? आपलं काय नुकसान होणार आहे? या संविधानानं किंवा 1947 साली 15 ऑगस्टला आपण स्वीकारलेल्या लोकशाहीनं आपल्याला असं काय दिलं की ज्याच्याकरता आपण एवढं तळमळून जावं आणि ते वाचवण्याकरता एवढी सगळी धडपड करावी? सगळ्यात पहिले आपण संविधानाच्या माध्यमातून काय मिळवलं याचं भान अलीकडच्या काळामध्ये आपल्याला उरलेलं नाही. त्याकडे मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. तुम्हाला माहित आहे, मधल्या काळामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचा एक महाराज नागपूरमध्ये आलेला होता. त्याच्या विरुद्ध आपण नागपूरमधनं आव्हान उभारलं होतं, आंदोलन उभारलं होतं. त्यावेळेस मला देशभरातनं अनेक फोन यायचे. त्यापैकी एक फोन आला एका तीर्थस्थळावर, हरिद्वारवर एका मोठ्या महंताचा फोन होता. तो म्हणाला, मानव साहब, आप जो काम कर रहे हो ना अंधविश्वास निर्मूलन का, उस काम में हम शरीक होना चाहते हैं, लेकिन उसके पहले मैं कुछ सवाल आपसे पूछना चाहता हूं. आप सही में अंधविश्वास को बिल्कुल नहीं मानते? बेटा, बिल्कुल नहीं मानता हूं. आपने ये संविधान पढ़ा है? मैंने कहा जी हां, पढ़ा है. ये संविधान की जो प्रास्ताविक है, प्रस्तावना है, उसको पढ़ा है? जी हां, पढ़ा है. इस संविधान की प्रस्तावना में कहा गया है कि वी द पीपल, हम भारतीय लोग, आम्ही भारताचे लोग, यानी ये संपूर्ण संविधान जो है वो हम भारतीय लोगों ने लिखा है और अपने आप को समर्पित किया है. ये बात इस प्रस्तावना में कही गई है. मैंने कहा जी बिल्कुल बात सही है आपकी. बोले, मानव साहब, इसको आप सच मानते हो? मैंने कहा जी हां, मैं सच मानता हूं. बोले, आप वहां हाजिर थे जब ये लिखी गई थी? मैंने कहा कि ये प्रस्तावना जो है वो पंडित जवाहरलाल नेहरू जी ने लिखी थी और 22 जनवरी 1947 में संविधान सभा में उसको मान्यता मिली थी, सम्मत हुई थी. और हमारे देश को स्वतंत्रता मिली है 15 अगस्त 1947, यानी करीबन 6.5-7 महीने पहले ये प्रस्तावना
लिखी गई और वो सम्मत हो चुकी थी, और मेरा जन्म तो 51 साल का है, तो मैं कैसे हाजिर रह सकता हूं? बोले मानव साहब, जब वहां आप हाजिर नहीं थे, फिर भी आप मानते हो कि हम भारतीय लोगों ने ये संविधान लिखा है और अपने आप को समर्पित किया है, ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास नहीं है क्या? अतिशय रास्त प्रश्न होता. मी त्यांना उत्तर देताना असं म्हणालो की आपकी बात बिल्कुल सही है. ये जो संविधान है, ये संविधान आपके लिए नहीं है. ये संविधान हम जैसे सामान्य लोगों के लिए है. सामान्य लोगों ने इसे सामान्य लोगों के लिए लिखा है और सामान्य लोगों को समर्पित किया गया है. आपका जो संविधान था, जो इस देश में 2000 सालों से चल रहा था, जिसे मनुस्मृति कहते हैं, उसको गाड़कर ही ये संविधान निर्माण हुआ है और इसलिए ये आपका संविधान नहीं है. का बरं मी हे बोललो? आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की हे संविधान जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. संविधान सभा, संविधान दिवसाच्या निमित्तानं जी काही बातमी तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचते, त्यावरनं सर्वसाधारण सामान्य माणसांची समजूत अशी होते की संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब करता लिहिलं, आणि हे संविधान केवळ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब करता आहे, त्यांच्या हिताकरता आहे, त्याचा बाकी लोकांशी काहीही संबंध नाही. या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यामध्ये गेल्या 8-10 वर्षामध्ये बीजेपी अतिशय यशस्वी झालेली आहे. मित्रांनो, या संविधानाचा तुमचा माझा काय संबंध आहे हे मला तुमच्या पुढ्यामध्ये अतिशय अधोरेखित करून मांडायचं आहे. हे संविधान कसं निर्माण झालं? काँग्रेसचं स्वतंत्रता आंदोलन सुरू होतं. 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. त्या वर्षीचं काँग्रेसचं अधिवेशन हे आपल्या मुंबईमध्ये होतं, नागपूरमध्ये होतं. आणि नागपूरमध्ये असलेल्या अधिवेशनामध्ये एक अंत्येश परिषद होती. महात्मा गांधी त्या परिषदेला आले होते आणि त्या परिषदेमध्ये भाषण देताना ते बोलत होते. अजून महात्मा गांधी काँग्रेसचे मोठे लीडर बनायचे होते. लोकमान्य टिळक हे भारतातले सगळ्यात मोठे काँग्रेसचे लीडर होते. त्यांचा नुकताच मृत्यू झालेला होता. आणि महात्मा गांधी या अंत्य संमेलनात म्हणतात, मैं एक हिंदू हूं और रूढ़िवादी हिंदू होने का मैं दावा करता हूं. मैं एक सनातनी हिंदू हूं. हमारे धर्म में छुआछूत की जो प्रथा है वो सबसे बड़ा पाप है, ऐसा मैं मानता हूं, और उसे मेरे धर्म से बाहर निकाल कर फेंकना ये मेरा कर्तव्य मैं मानता हूं. जन्म के आधार पर जो भेदभाव करता है वो सनातनी हिंदू कभी नहीं हो सकता है. आता महात्मा गांधींचं हे भाषण झालं. खरं म्हणजे लक्षात घ्या, त्यावेळेसची काँग्रेस ही उच्चभ्रू लोकांची काँग्रेस होती. प्रामुख्यानं लंडन मध्ये जाऊन शिकलेल्या वकिलांच्या नेतृत्वाखाली ही काँग्रेस चालत असे. आणि या उच्चभ्रूंच्या काँग्रेसमध्ये एक माणूस येतो आणि या पद्धतीची मांडणी करतो, या देशामध्ये 80% लोक हिंदू आहे आणि 80% लोक हिंदू असताना त्याला हिंदू लोकांचं नेतृत्व करायचं आहे आणि तरीही तो या पद्धतीची मांडणी करतो. अनेक लोकांनी उभं राहून प्रश्न विचारला की तुम्ही स्वतः भगवद्गीतेला खूप मानता. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, वेदांमधल्या ऋग्वेदामधल्या पुरुष सूक्तामध्ये म्हटलेलं आहे, मनुस्मृती म्हटलेलं आहे की ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मणांचा जन्म झाला, बाहूंमधनं क्षत्रियांचा जन्म झाला
मांड्यांमधनं वैश्यांचा जन्म झाला आणि पायांमधनं शूद्रांचा जन्म झाला, हे जे काही आमच्या धर्मामध्ये आम्हाला सांगून ठेवलेलं आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे? त्यावर महात्मा गांधी असं म्हणतात की माझ्या धर्मामध्ये काहीही सांगून ठेवलेलं असलं तरी जे मानव जातीला घातक आहे आणि माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटत नाही ते मी माझ्या जीवनामध्ये स्वीकारणार नाही. आणि मित्रांनो, तिथून पहिल्यांदा ही काँग्रेस बदलत गेली. त्याच्या आधीची काँग्रेस कशी होती याकरता मी एक छोटस उदाहरण तुमच्या पुढ्यामध्ये मी सांगणार आहे. 1899 साली शाहू महाराजांचं एक प्रकरण झालं. शाहू महाराज कोल्हापूरच्या पंचगंगेमध्ये स्नान करत असताना त्यांचा ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता. शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिलं की हा जो मंत्र म्हणतोय तो पुराणातले मंत्र म्हणतोय, वेदांमधले म्हणत नाही. आता हा ब्राह्मण त्यांच्या नोकर होता. शाहू महाराजांनी त्याला प्रश्न विचारला की तू माझ्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र का नाही म्हणत? त्यावर त्यांच्या पदरी नोकर असलेला हा ब्राह्मण त्यांना म्हणाला की शाहू महाराज, तुम्ही जरी राजे असलात तरी तुम्ही जन्माने शूद्र आहात आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मी तुमच्या पुढ्यामध्ये वेदोक्त मंत्र म्हणू शकत नाही, म्हणून मी पुराणोक्त मंत्र म्हणतो आहे. शाहू महाराजांना या गोष्टीचा राग आला. ते राजे होते. त्यांनी आपल्या पदरी असलेल्या ब्राह्मणाला नोकरीवरनं हकलून दिलं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली. काँग्रेसचे नेते बाळ गंगाधर लोकमान्य टिळक यांनी अग्रलेख लिहिला. अग्रलेखामध्ये ते असं म्हणाले की शाहू महाराज क्षत्रिय आहे किंवा शूद्र आहे, ही जी चर्चा सुरू आहे ती निरर्थक आहे. कारण कलियुगामध्ये क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण सस्पेंड केलेले आहेत. आता केवळ 2च वर्ण शिल्लक आहे, एक ब्राह्मण आणि जे ब्राह्मण नाही ते बाकीचे सगळेच्या सगळे शूद्र. आणि त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहे आणि शूद्राला वेद ऐकण्याचा, वेद वाचण्याचा अधिकार नाही. हे आमचं धार्मिक सत्य आहे. आणि त्यामुळे ब्राह्मणानं जी कृती केली ती योग्य आहे. उलट शाहू महाराजांनी त्याला नोकरीवरनं काढून टाकलं, हा त्याच्यावरचा अन्याय आहे. यावर मित्रांनो लोकांनी प्रश्न विचारला लोकमान्य टिळकांना की मग शिवाजी महाराजांचं काय? त्यावर ते म्हणाले, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, मी वेगळं आणखी सांगण्याची गरज नाही. शिवाजी महाराजांविषयी एवढी सगळी माहिती आपल्याला असतेच. शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेकाचा मुद्दा आला तेव्हा महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणाने त्यांना राज्याभिषेक करण्यासाठी तयारी दर्शवली नाही, उलट नकार दिला. कारण मनुस्मृतीमध्ये स्पष्ट आदेश आहे, शूद्रांनी कधीही राजा बनता कामा नये. गागा भट्टाला भरपूर दक्षिणा देऊन त्यांना काशीवरनं आणावं लागलं, स्वतःला राज्याभिषेक करून घ्यावा लागला. या प्रसंगाबद्दल लोकमान्य टिळक लिहितात की गागा भट्टाने तो केवळ एक अपवाद केला होता. केवळ राज्याभिषेकापुरते शिवाजी महाराज क्षत्रिय होते, पण शिवाजी महाराजांचे सगळेच्या सगळे वंशज हे शूद्र आहेत आणि त्यामुळे शाहू महाराज सुद्धा शूद्र आहेत. या लोकमान्य टिळकांसारख्या विचारांच्या माणसांच्या नेतृत्वाखाली जर काँग्रेस पुढे चालत राहिली असती, हे काँग्रेसचं आंदोलन याच पद्धतीनं पुढे वाढत गेलं असतं, 1947 साली स्वातंत्र्य मिळालं असतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे असते? या पद्धतीची राज्यघटना तरी निर्माण होऊ शकली असती काय? मित्रांनो, या देशाची फाळणी होण्याच्या आधीच संविधान सभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यामध्ये एकूण 389 लोक पूर्ण भारतामधनं निवडून आले होते. त्यावेळेसच्या भारतामधनं निवडून आले होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजचा जो बांगलादेश आहे त्या भागातून निवडून आले होते. संविधान सभेची निवडणूक झाल्यानंतर फाळणीचा निर्णय झाला. पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून 90 हे जे सदस्य आहेत ते त्या भागात गेले. आंबेडकर त्या भागातले सदस्य होते. उरलेले जे 299 सदस्य भारतातले होते, म्हणजे आजचा जो भारत आहे होते, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताचं संविधान बनवण्याचा अधिकार नव्हता, त्यांना पाकिस्तानचं संविधान बनवण्याचा अधिकार होता. ज्यावेळेस भारतामधलं सरकार स्थापन व्हायचं ठरलं, निश्चित झालं, पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे पंतप्रधान बनणार असं कळलं, त्यावेळेस महात्मा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सूचना केली की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही कायदा मंत्री म्हणून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू जे पंतप्रधान बनणार आहेत ते स्वतः गेले. त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली आणि बाबासाहेबांनी ती विनंती मान्य केली. काँग्रेसचं आणि आपलं पटत नाही म्हणून त्यांनी कोणताही दुजाभाव ठेवला नाही आणि ते या मंत्रिमंडळातले कायदा मंत्री बनले. एका माणसाला मुंबई प्रांतामधनं, कारण त्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका नव्हत्या झालेल्या, संविधान सभेच्या निवडणुका झाल्या होत्या. संविधान सभेचेच त्यातूनच पुढचं संपूर्ण आपलं पहिली संसद निर्माण झालेली होती. मुंबई प्रांत ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणावरनं एका काँग्रेसच्या सदस्याला राजीनामा द्यायला लावला आणि त्या ठिकाणावरनं बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यात आलं आणि मग ते संविधान सभेमध्ये सम्मिलित झाले आणि त्यानंतर त्यांनी ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि या पद्धतीची एक सुंदर राज्यघटना निर्माण होऊ शकली. हा सगळा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. ही राज्यघटना केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नाही, ही राज्यघटना गांधींची, नेहरूंची, स्वातंत्र्य आंदोलनात निर्माण झालेल्या मूल्यांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, अशी सगळ्यांची मिळून असलेली राज्यघटना आहे. हे आपल्याला जर कळलं नाही तर त्या राज्यघटनेचा काय आपला संबंध, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब करताय असं आपल्याला वाटायला लागतं. आता मित्रांनो, नेमकं हे प्रकरण काय आहे? मी मुद्दाम शाहू महाराजांचं नाव घेऊन तुमच्या पुढ्यामध्ये बोललो आहे. या देशामध्ये ब्राह्मण वगळता सारेच्या सारे शूद्र होते. 2000 वर्षपर्यंत या देशावर मनुस्मृती राज्य करत होती. त्या पद्धतीनं इथल्या माणसांना वागवलं जात होतं. 1920 सालापासून काँग्रेसच्या आंदोलनानं वेगळं वळण घेतलं. गांधींनी प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या जाती जमातीतले लोक, शूद्र, अतिशूद्र लोक, वेगवेगळ्या धर्मातले लोक या चळवळीमध्ये सामील करून घेतले. त्यांच्यामध्ये बरोबरीचं नातं निर्माण केलं, बंधुभाव निर्माण केला, स्वातंत्र्याची आस निर्माण केली, स्वातंत्र्याची बीजं रोवली आणि या पद्धतीची जी चळवळ पुढे इतके वर्ष 47 सालापर्यंत चालत आली, त्यातनं ही 3 महत्वाची मूल्य या संपूर्ण चळवळीच्या माध्यमातून भारतभरामध्ये रोवली गेली, रुजवली गेली. समता पहिलं मूल्य, बंधुता दुसरं मूल्य आणि स्वातंत्र्य हे तिसरं मूल्य. आणि या तिन्ही मूल्यांच्या आधारावर एक न्याय मिळावा सर्वसामान्य माणसाला, या पद्धतीचं वातावरण या स्वातंत्र्य आंदोलनातनं तयार झालं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस अत्यंत महत्वाचा रोल या राज्यघटना निर्मितीमध्ये बजावू शकले आहेत. जर ही टिळकांच्या विचारांची काँग्रेस असते तर या घटना समितीमध्ये आंबेडकरांचा शिरकाव सुद्धा झाला नसता, हे आपण कधीही विसरता कामा नये. आता हे सगळं मी तुमच्या पुढ्यामध्ये का बोलतोय? कारण मित्रांनो, आज मी मोठ्या कॉन्फिडन्सने तुमच्या पुढ्यामध्ये बोलू शकतो की मी श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. कारण हे स्वातंत्र्य, हा अधिकार, ही अस्मिता मला माझ्या राज्यघटनेनं दिली आहे. समजा जर माझ्या वाट्याला ही राज्यघटना आली नसती तर मला काय बोलावं लागलं असतं? भारतीय परंपरेनुसार मला म्हणावं लागलं असतं की श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे.
कारण या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची ही ओळख होती ती या राज्य घटनेनं पुसून काढलेली आहे. तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असाल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असाल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला असाल, ज्या देशामधल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडत नव्हत्या त्या देशांमधल्या स्त्रिया 1920 नंतर काँग्रेसच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होत गेल्या. गांधींनी अतिशय प्रयत्नपूर्वक या स्त्रियांचा सहभाग वाढवत नेला. त्यातून त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची आणि समतेची आस निर्माण केली. या सगळ्यांची फळं आपल्याला या घटनेच्या निमित्तानं आज प्रत्यक्ष चाखायला मिळतात. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असतं हे ते शेड्यूल कास्ट, ते शेड्यूल ट्राईब, आम्ही म्हणजे मग काय 96 कोळी. शाहू महाराज नव्हते का? पुण्याने निर्णय दिला होता आणि लोकमान्य टिळक केवळ काँग्रेसचे नव्हते, अतिशय विद्वान गृहस्थ होते. सांगितलं त्यांनी ते शूद्र आहेत म्हणून. त्यामुळे स्वतःला फार मोठे समजणारे जे कोणी आहेत त्यांनी समजून घ्यायचं की या देशामध्ये आपली खरी ओळख काय होती ते. तेव्हा त्यांना कळेल की खऱ्या अर्थानं या घटनेनं आम्हाला काय दिलेलं आहे. पहिल्यांदा माणूस म्हणून अस्तित्व दिलेलं आहे, माणूस म्हणून सन्मान दिलेला आहे, माणूस म्हणून बरोबरीनं जगण्याचा अधिकार दिलेला आहे. ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही स्पृश्यता अस्पृश्यता पाळली नाही, जातीभेद पाळला नाही, ज्यांनी दलित समाजातल्या लोकांना, महारांना, एवढंच नव्हे तर रामोशांना सेनापती बनवलं, किल्लेदार बनवलं, बरोबरीच्या नात्यानं वागवलं, मुस्लिमांना सेनापती बनवलं, त्या शिवाजी महाराजांच्या राज्यामधनं निर्माण झालेल्या पेशवाईचं चित्र फुल्यांनी लिहून ठेवलेलं आहे. फुले लिहितात त्यांच्या काळामध्ये जर पुण्याच्या रस्त्यावरनं एखाद्या अतिशूद्र माणसाला चालायचं असेल तर त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नसेल. मे महिन्यातल्या रणरणत्या उन्हामध्ये सुद्धा चप्पल निर्माण करणाऱ्या चांभारानं सुद्धा अनवाणी पायानं चाललं पाहिजे. त्याची पावलं उमटून रस्ता अपवित्र होऊ नये म्हणून त्याने मागे झाडू बांधला पाहिजे आणि त्याने रस्त्यामध्ये थुंकून रस्ता अपवित्र करू नये म्हणून गळ्यामध्ये मडकं बांधलं पाहिजे. हे चित्र 1900 शेवट्याच्या म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटचं ऑलरेडी तुमच्या पुढ्यामध्ये पाहायला मिळतं. फुल्यांनी लिहून ठेवलेलं आहे. या देशामध्ये कुत्र शिवलं तर चालतं, गाईला तर शिवणं फारच पवित्र आहे, पण गटारातनं बरबडून बाहेर आलेलं एखादं डुक्कर शिवलं तरी चालतं, पण माणूस शिवलेला चालत नाही. माणसाला माणूस म्हणून अस्तित्व न देणारा हा आपला देश आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. इथून आपण आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे, हेही कधी विसरता कामा नये. आता मित्रांनो, थोडक्यात हा भाग मी तुमच्या पुढ्यामध्ये मुद्दाम मांडला जेणेकरून आपण काय या घटनेच्या माध्यमातून मिळवलेलं आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून काय मिळवलेलं आहे हे तुम्हाला तीव्रतेनं कळावं. आज आपल्याला ज्यांच्याविषयी बोलायचंय त्यांच्याविषयी, ते म्हणजे आजची बीजेपी, जुना जनसंघ. 1972 साली इंदिरा गांधींनी बांगलादेश सोबत युद्ध पुकारलं. त्यावेळेस मी तरुण शांती सेनेचा एक कार्यकर्ता या नात्यानं 1.5 महिना बांगलादेशच्या आजच्या बॉर्डरवर म्हणजे त्यावेळेसच्या पाकिस्तानच्या बॉर्डरवर काम करत होतो. लाखोच्या संख्येनं रोज रेफ्युजी येत होते, त्यांच्या सेवेकरता गेलो होतो. आणि आम्ही तिथे असतानाच एक दिवस आम्हा सगळ्यांना त्या बॉर्डरवरनं उचललं आणि सैनिकांनी कलकत्त्यात आम्हाला आणून टाकलं आणि युद्ध सुरू झालं. प्रत्यक्ष अमेरिकेचं अणुसज्ज आरमार जवळच्या सागरामध्ये येऊन ठाकलेलं होतं. अमेरिका सारख्या धमक्या देत होत्या, तरीही इंदिरा गांधी दबल्या नाहीत. अख्खा बांगलादेश ताब्यामध्ये घेतला, लाहोर पर्यंत धडक मारली आणि स्वतःहून युद्धविराम जाहीर केला.
आणि पाकिस्तानला सगळंच्या सगळं त्याचा घेतलेला प्राण परत केला आणि बांगलादेश स्वतंत्र केला। त्यावेळेस हे युद्ध संपण्याच्या आधी पाकिस्तान मधल्या 90,000 सैनिकांनी भारतीय सैनिकांपुढे शरणागती पत्करली। जगाच्या इतिहासामध्ये या पद्धतीनं एवढं मोठी शरणागती आजपर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात सुद्धा झालेली नाही। एवढा प्रचंड विजय संपादन केलेल्या इंदिरा गांधींनी ज्यावेळेस 1975 साली 25 जूनला आणीबाणी लागू केली, त्यावेळेस मी एम ए पार्ट 1 ची परीक्षा ऑलरेडी दिलेली होती इंग्रजी साहित्यातली। आणीबाणी जाहीर झाली, मी वर्ध्याला राहायचो आणि आम्ही वर्ध्याला पोस्टर्स लावले। त्यामध्ये हरीश शिथापेचा मोठा भाऊ सुभाष शिथापे माझ्यासोबत होता, चंद्रकांत वानखेडे होते। आम्ही गावभर पोस्टर्स लावले 26 जूनच्या रात्री, कारण 26 जूनला सकाळी आम्हाला कळलं आणीबाणी लादली आहे इंदिरा गांधींनी। पोस्टर्स मधला मजकूर होता, काँग्रेसी खासदारांनो आणि आमदारांनो हातात बांगड्या भरा आणि बाईच्या तालावर बेताल नाचा। 26 ला पोस्टर्स लावल्यानंतर 27 ला आम्हाला अटक झाली आणि पुढे 10 महिने आम्हाला जेलमध्ये काढावे लागले। त्यावेळेस तर विद्यार्थी होतो, संपूर्ण करिअर समोर होतं आणि तरीही आपल्या देशामध्ये आणीबाणी लादली गेली। आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली म्हणून त्याला विरोध केला। 1977 साली ज्यावेळेस आणीबाणी दूर झाली, इंदिरा गांधींनी निवडणुका जाहीर केल्या, त्यावेळेस काँग्रेसच्या विरुद्ध दणकून प्रचार केला। 4-5 जिल्ह्यांमध्ये लोकसभेमध्ये दणकून प्रचार केला, 78 सालच्या विधानसभेमध्ये दणकून प्रचार केला, नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये दणकून प्रचार केला। आणि त्यानंतर मात्र तो प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे की आमच्याजवळ पैसे नाहीत, एकाही पक्षाजवळ 10 खासदार निवडून आणण्याची क्षमता नाही, काँग्रेसच्या विरोधामध्ये एकही ताकदवान पक्ष नाही। ज्या जनसंघाबद्दल मी बोलतोय त्यांचे 2 आमदार सुद्धा नसायचे महाराष्ट्रामध्ये, असा तो जनसंघ होता। आणि हे सगळे विरोधी पक्ष मिळून आम्ही लढाई लढलो। आमच्याजवळ पैसा नाही, साधन नाही, त्या काळामध्ये वृत्तपत्रांशिवाय दुसरं माध्यम नाही, लोकांमधलं एज्युकेशन कमी आहे। आम्हाला मुळातच विश्वास नव्हता की एवढ्या बलाढ्य इंदिरा गांधी, त्यांच्या हातामध्ये एवढी सूत्र, जगभर यांचं एवढं गाजलेलं नेतृत्व, एवढं प्रबळ नेतृत्व, त्यांचा ही भारतीय जनता पराभव करू शकते असं कोणालाही वाटलं नव्हतं। आणि या भारतीय जनतेनं मूकपणे मतदानाच्या माध्यमातून या बलाढ्य इंदिरा गांधींचा पराभव केला। त्यांच्या पुढ्यामध्ये मोदी की झाड की पत्ती आहे। ज्या इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून स्वतंत्र बांगलादेश निर्माण केला, त्यांनी कधीही टिमकी मिरवली नाही की मी पाकिस्तानचे 2 तुकडे केले। आणि आमचे मोदीजी 56 इंच की छाती, बालाकोट प्रकरण झालं, पुलवामामध्ये आमचे 40 सैनिक मारले गेले, यांनी जाहीररित्या पाकिस्तानवर अटॅक केला, एअर स्ट्राईक केला। किती मेले अजून माहित नाही, पाकिस्तानातले किती मेले अजून आकडा पुढे आलेला नाहीये, पण छाती फुगवून 56 इंची वाले सांगतायत की हमने क्या पाकिस्तान को सबक सिखाया। ते लहान पोरग असताना पुचक्कन असं मारतं, मैंने क्या छापड मारी ओरडतं, त्या पद्धतीने इंदिरा गांधीने कधीही मी पाकिस्तानचे 2 तुकडे केले याची शेखी मिरवली नाही। जी माणसं खरी शूर असतात त्यांना आपली छाती किती आहे सांगण्याची गरज पडत नसते। मित्रांनो, या बीजेपीचा विकास कसा झाला हे लक्षात घ्या। इमर्जन्सीच्या काळामध्ये याच लोकांसोबत आम्ही सगळ्या लढाया केलेल्या आहेत। त्यावेळेस हा जनसंघ होता, पुढे जी जनता पार्टी सत्तेवर आली त्यामध्ये सहभागी होते आणि त्यानंतर बीजेपी स्वतंत्र झाली। बीजेपी स्वतंत्र झाल्यानंतर 1984 साली त्यांचे 2 खासदार निवडून आले आणि त्यांच्या लक्षात आलं की जयप्रकाश नारायणांच्या विचारांनी किंवा गांधीच्या विचारांनी आपण पुढे गेलो तर जनसंघ म्हणून आणि आता बीजेपी म्हणून फार वाढू शकणार नाही।
कारण 1980 साली त्यांनी स्वतःचं नाव भारतीय जनता पार्टी असं घेतलं होतं, जनसंघ सोडून दिलं होतं. आणि मग त्यांनी मुंबईमध्ये एक धर्मसंसद बोलावली. त्या धर्मसंसदेमध्ये 1984 साली झालेल्या एक ठराव करण्यात आला, अयोध्या मथुरा काशी लेकर रहेंगे. आणि या देशामध्ये एक संपूर्ण सांप्रदायिक आंदोलन त्याची बीज रोवली गेली आणि त्या पद्धतीचं वातावरण पेरलं गेलं. विश्वनाथ प्रताप सिंगांच्या नेतृत्वाखाली 1990 साली ऑगस्ट मध्ये मंडल आयोग लागू करण्यात आला. ज्या पद्धतीनं शेड्यूल कास्टला 15%, शेड्यूल ट्राइब्सला 7.5%, त्याच पद्धतीनं अदर बॅकवर्ड क्लासेस मधल्या लोकांना 27% आरक्षण त्यामुळे उपलब्ध झालं. बीजेपीच्या पोटामध्ये प्रचंड दुखणारा हा मुद्दा होता, कारण त्यांना मुळात आरक्षण मान्य नाही. मनुस्मृतीनं गेली 2000 वर्षे एका विशिष्ट वर्गाला विशेष जे आरक्षण देऊन ठेवलेलं आहे ते यामुळे संपतं हे त्यांच्या लक्षात येत होते. आणि त्यामुळे त्यांनी कमंडल आंदोलन सुरू केलं. 25 सप्टेंबर 1990 साली त्यांची रथयात्रा सोमनाथवरनं सुरू झाली आणि त्याची परिणती 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये झाली. बाबरी मस्जिद पडल्यानंतर या देशामध्ये स्वातंत्र्य आंदोलनानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या. देशभरामध्ये 2000 लोक मारले गेले. तेव्हा मी 1990 सालापासून मुंबई, ते पाणी नंतर वाटा प्लीज, मला बिलकुल डिस्टर्बन्स नको असं. मुंबईमध्ये या दंगलीमध्ये 900 माणसं मारली गेली होती. 50 दिवस या दंगली मुंबईत सुरू होत्या. माझी कार्यशाळा दादरमध्ये होत असल्यामुळे मी नालासोपारा दादर रोज प्रवास करायचो. फक्त आमची लोकल सुरक्षित होती, कारण एक पोलीस अधिकारी सुधाकर सुराटकर यांच्या ताब्यात ती होती. त्यावेळेस ते DIG होते त्या क्षेत्राचे, आजकाल IG असतात. बाकी मुंबई प्रचंड असुरक्षित. मुंबईमधल्या दंगली थांबत नाही म्हणून केंद्रामध्ये संरक्षण मंत्री असलेल्या शरद पवारांना मुंबईमध्ये मुख्यमंत्री म्हणून पुन्हा पाठवण्यात आलं. आणि ते आल्यानंतर 72 तासांमध्ये दंगली आटोक्यामध्ये आल्या आणि मुंबई शांत झाली. हे सामर्थ्य या माणसाचं आहे. मित्रांनो, त्यानंतर याला प्रतिक्रिया म्हणून मुंबईमध्ये पहिल्यांदा अतिरेकी बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये 257 माणसं मारली गेली. 1400 माणसं आयुष्यभराकरता जायबंदी झाली. 2001 मध्ये गुजरातमध्ये नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री झाले. 2002 मध्ये गुजरातमध्ये हिंदू मुस्लिम दंगली झाल्या, त्यामध्ये 2000 माणसं मारली गेली. आणि या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखादं सरकार या दंगलीमधला भाग बनलं असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे. आणि म्हणून कोर्टामध्ये ज्या काही केसेस होत्या गुजरातमध्ये चालत, त्या सगळ्या मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्यात आल्या. मित्रांनो, हा सगळा इतिहास मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण या पद्धतीचं सांप्रदायिक वातावरण निर्माण करून हजारोच्या संख्येनं हिंदू मुस्लिम माणसांना मारून या प्रेतांच्या ढिगाऱ्यावरनं बीजेपीचा सत्तेचा सोपान वर चढत गेलेला आहे. हे आपण कधीही आयुष्यामध्ये विसरता कामा नये. 2014 मध्ये जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले, त्यावेळेस हा सगळा इतिहास आपल्याला माहित होता. मला फार जवळून माहित होता, कारण माझा या लोकांशी फार जवळचा संबंध राहिलेला आहे. माझ्या पत्रकारितेची सुरुवातच मी तरुण भारतामधनं केलेली आहे. RSSचे जे भारतभराचे बौद्धिक प्रमुख मागो वैद्य हे माझे संपादक राहिलेले आहेत, त्यांच्या हाताखालीच मी पत्रकारिता शिकलेलो आहे. त्यामुळे फार जवळून या लोकांना मी पाहत आलेलो आहे. असं वाटलं की ठीक आहे, ही माणसं मारून सत्तेवर आलीत. आणि 1914च्या निवडणुकांमध्ये त्यांनी कोणताही सांप्रदायिक अजेंडा मांडला नव्हता. विकासाच्या नावावर ही निवडणूक लढवण्यात आली.
या देशात पहिल्यांदा असं झालं की सगळे भांडवलदार आधी एकत्र आले, त्यांनी एक आपला उमेदवार ठरवला, त्याच्या प्रचाराकरता भरमसाठ खर्च करायची तयारी ठेवली आणि त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून येऊन या देशाचे पंतप्रधान झाले. देशामध्ये पहिल्यांदा भांडवलदारांनी निर्णय घेऊन एखादा पंतप्रधान बनवलेला आहे. त्यावेळेस मोदींनी ज्या काही गोष्टी तुम्हाला मला जाहीर भाषणांमधनं सांगितल्या, त्यातली एक होती जी मला सगळ्यात जास्त महत्वाची वाटली आणि भावली. मैं ना खाऊंगा ना किसी को खाने दूंगा. जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनातनं मी निर्माण झालेला कार्यकर्ता आहे आणि आमचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन होतं. आजच्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन खरंच मोदी या देशामधला भ्रष्टाचार संपवू शकतात, त्यांनी मनात आणलं तर. या पद्धतीनं आज वातावरण आहे. म्हणून वाटत होतं की मोदी खरंच काहीतरी त्या पद्धतीनं करतील. कृषी अर्थशास्त्र हा माझ्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था का वाईट आहे याची कारण मला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहित आहे. आणि मोदींनी 2014 मध्ये आपल्या प्रत्येक भाषणामध्ये मी स्वामीनाथन आयोग लागू करेन आणि शेतकऱ्यांना उत्पादन मूल्यानुसार, म्हणजे स्वामीनाथन आयोगानं सांगितलं त्यानुसार उत्पादन मूल्य अधिक 50% नफा या पद्धतीनं मी MSP देईन आणि त्याचा कायदा बनवेन, या पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं. तिसरं आणखी आकर्षक वाटणारं त्यांचं आश्वासन होतं ते म्हणजे जगभर आमच्या देशामधला जो काळा पैसा वेगवेगळ्या बँकांमध्ये, विदेशामधल्या बँकांमध्ये दडवलेला आहे, तो सगळा मी उकरून काढीन, या देशामध्ये परत आणेन आणि तो पैसा एवढा आहे की प्रत्येक देशाच्या नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जाऊन पोहोचते. मित्रांनो, त्यानंतर मोदींचं शासन सुरू झालं. जर मोदींनी माणसं मारून सत्तेवर येऊनही या देशाचं थोडं बहुत भलं केलं असतं तर कदाचित हे मर्डर्स आपण त्यांना माफ पण केले असते. हे माफ करण्यासारखे नसतात आणि तरीही त्याकडे कदाचित दुर्लक्ष केलं असतं. आणि म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या राज्यामध्ये काय काय घडलं याचा जरा लेखाजोखा आपण घेऊया. तुम्हा सगळ्यांना माहित आहे की हा माणूस अत्यंत विज्ञान विरोधी माणूस आहे. का विज्ञान विरोधी आहे त्याची कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. यांचा एक मनुष्य विकास बळ राज्यमंत्री सत्यपाल सिंह आमच्या मुंबईचे ते पोलीस कमिशनर होते. मुंबईचं पोलीस कमिशनर म्हणजे हे नंबर 2चं पद आहे पोलीस खात्यामधलं. याचा अर्थ हा विद्यार्थी कमी वयामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये UPSC पास झाला असेल त्याशिवाय दुसऱ्या नंबरच्या पदावर पोहोचूच शकत नाही. म्हणजे हा विद्यार्थी अत्यंत हुशार असला पाहिजे. त्यांनी 2016 मध्ये असं स्टेटमेंट केलं की डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खरा नाही, कारण आमच्या पूर्वजांनी वानराचं रूपांतर माणसांमध्ये होताना कधी पाहिलं नाही, त्यांनी लिहून ठेवलं नाही आणि त्यामुळं हा सिद्धांत खोटा आहे, तो अभ्यासक्रमातनं काढून टाकला पाहिजे. आणि मित्रांनो, आता गेल्या वर्षी NCERTच्या अभ्यासक्रमामधनं 9वी 10वीच्या अभ्यासक्रमामधनं डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत काढून टाकला. का बरं हा काढून टाकला? का हे माणसं विज्ञान विरोधी आहेत? पुलवामावर जे काही प्रकरण झालं, 40 लोक आमचे सैनिक मारले गेले, बालाकोट मध्ये यांनी हल्ला केला, त्यावेळेस मोदींनी स्वतः सांगून ठेवलं. ते म्हणाले कि मैंने हमारे अधिकारियों को कहा कि ये सही समय है अटैक करने का, क्योंकि अभी बहुत घना कोहरा है, घने बादल है, पाकिस्तान के सैनिकों को रडार पर कुछ दिखेगा नहीं, यही समय अटैक करने का है. बरं, हा माणूस काही बैलगाडीनं जाणार आहे का? तुम्ही आम्ही कधीतरी विमानानं प्रवास करतो, तेही आपल्या इकॉनॉमिक क्लास मधनं प्रवास करतो.
तरी आपल्यापैकी प्रत्येकाला हे नीट माहित आहे की कितीही घने बादल असले, कितीही घना कोरा असला तरी विमान बरोबर रडारच्या साहाय्यानं नेमक्या स्थळी उतरतं. हा माणूस पंतप्रधान झाल्यानंतर यांनी 2 विमानं विकत घेतली. पहिलं विमान 4,500 कोटीचं आणि दुसरं आधुनिक विमान जे अमेरिकेच्या अध्यक्षाच्या तोडीचं आहे ते 9,000 कोटीचं. एवढ्या महागड्या विमानांमधनं हिंडणाऱ्या या माणसाला हे माहित नाही की रडार मध्ये ढग कितीही असले तरी दिसतं, कितीही घने बादल असले तरी दिसतं किंवा घना कोरा असला तरी दिसतं. या माणसाचं आणखी एक वाक्य प्रसिद्ध आहे, नाले में से जो गैस निकलता है उस पर चाय बनाया जा सकता है. आणि गुजरातमध्ये यांचं जे आत्मचरित्र शिकवलं जातं त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मोदीजी चहा विकत असत रेल्वे स्टेशनवर. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या घराशेजारी जो नाला होता त्यांच्या बाकी भावांना तो माहित नव्हता, फक्त यांनाच माहित होता. त्या नाल्यामधनं गॅस बाहेर येत असे आणि त्या गॅसवर हे चहा बनवत असत आणि जवळच्या रेल्वे स्टेशनवर जे जगात अस्तित्वात नाही अशा रेल्वे स्टेशनवर ते चहा विकत असत. म्हणजे त्यांचा चहा विकणं ही सगळ्यात मोठी पुडी आहे, ज्याला वराडी भाषेमध्ये फोकनाड असं म्हटलं जातं. कारण त्या काळामध्ये ते रेल्वे स्टेशनच अस्तित्वामध्ये नव्हतं, त्यामुळे तिथे चहा विकण्याचा संबंधच येत नाही. मित्रांनो, ही त्यांची वक्तव्य झाली विज्ञान विरोधी. ती का आहे? अरे आमची पोरं जर डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत शिकतील तर त्यांना कळेल की 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी सूर्यापासून वेगळी झाली, ती थंड होत गेली. 350 ते 250 कोटी वर्षापूर्वी याच वातावरणामधनं एकपेशीय प्राणी तयार झाला. त्यातून आधी जलचर प्राणी आणि त्यानंतर स्थलचर प्राणी निर्माण झाले आणि 10 लाख वर्षापूर्वी तुमच्या माझ्यासारखा 2 पायाचा माणूस या पृथ्वीवर वावरायला लागला. आता मला सांगा, 10 लाख वर्षापासून हा माणूस पृथ्वीवर वावरतो आहे आणि हे म्हणतात सत्यपाल सिंह, हमारे पूर्वजों ने कभी लिखकर नहीं रखा. आणि लिखित भाषा निर्माण झाली ती केवळ 7,000 वर्षापूर्वी. 10 लाख वर्षापूर्वी जी घटना घडली ती 7,000 वर्षापूर्वीचे आपले पूर्वज कसे काय लिहून ठेवू शकणार आहे आणि त्यांना कसं कळणार आहे की माणूस कशा पद्धतीने रूपांतरित झाला? एवढी अक्कल यांना नाही का? आहे. मी आधीच सांगितलं, UPSC पास झालेला हुशार पोरगा आहे हा. पण का डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत शिकवायचा नाही? कारण माणसं अशी उत्क्रांतीच्या पद्धतीनं निर्माण झाली हे जर कळलं तर सगळी माणसं समान आहे. कोणी माणूस श्रेष्ठ असू शकत नाही, कोणी माणूस कनिष्ठ असू शकत नाही, कोणी ब्राह्मण असू शकत नाही, कोणी शूद्र असू शकत नाही. आणि मग ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मणांचा जन्म झाला आणि पायांमधनं शूद्राचा जन्म झाला, यावर कोण विश्वास ठेवणार? म्हणून हे विज्ञान विरोधी आहे आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये अंधश्रद्धा पेरून संपूर्ण आपलं साम्राज्य टिकवू पाहत आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, या माणसानं काय केलं? यांनी संपूर्ण गेले 10 वर्ष हे सरकार कोणाकरता चालवलं? हे सरकार आपल्या भांडवलदार मित्रांकरता चालवलं, कारण त्यांनीच यांना निवडून आणलेलं आहे. किसान कायदे जे 3 झालेत, आपल्याजवळ वेळेची मर्यादा असल्यामुळे मी विस्तारानं बोलणार नाही, पण माझं श्याम मानव चॅनल नावाचं युट्यूबवर चॅनल आहे, त्यावर मी खूप विस्तारानं या कायद्यांबद्दल मांडणी करून ठेवलेली आहे. आपल्याला संधी मिळेल तेव्हा जा. जवळपास 2,500 पेक्षा अधिक व्हिडिओज आहेत. मित्रांनो, हे 3ही किसान कायदे जर या देशामध्ये लागू झाले असते तर काही वर्षांमध्ये सगळेच्या सगळे शेतकरी केवळ शेतमजूर झाले असते आणि त्यांची शेती कॉर्पोरेटच्या मालकीची झाली असते. म्हणजे अडाणी सारख्या भांडवलदारांची ती शेती झाली असते. त्याला कडाडून शेतकऱ्यांनी विरोध केला. जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकं मोठं आंदोलन झालं. संपूर्ण दिल्लीच्या परिसरामध्ये 1 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी 14 महिन्यांपेक्षा अधिक काळ आंदोलन केलं. मधल्या काळामध्ये यांचे राज्यपाल, जे काश्मीरचे राज्यपाल राहिले होते, सत्यपाल मलिक, हे मोदीजींना भेटायला गेले
ते म्हणू लागले की जरा या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तुम्ही लक्ष द्या. एवढ्या थंडीमध्ये ते आंदोलन करतायत. 600 शेतकरी आतापर्यंत मेलेले आहेत. यावर मोदींनी उत्तर दिलं, वो लोग जो 600 किसान मरे वो क्या मेरे लिए मरे है क्या? आता जो माणसं मारूनच सत्तेवर आलेला आहे त्याला 500-600 लोक थंडीत मेले याचं दुःख वाटण्याचं कारण काय? मित्रांनो, शेवटी जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली की उत्तर प्रदेश हातामधनं जाईल, त्यावेळेस हे किसान कायदे तात्पुरते स्थगित करण्यात आले. अजून ते रद्द झालेले नाहीत. मोदी 2024 मध्ये पुन्हा निवडून आले तर पुन्हा ते कायदे लागू करू शकतात. त्यानंतर मित्रांनो, यांनी सांगितलं होतं की MSP चा मी कायदा करेन, मिनिमम सपोर्ट प्राइस शेतकऱ्यांना देईल स्वामीनाथन आयोगानुसार. कोर्टामध्ये लोक गेले. सुप्रीम कोर्टामध्ये भारत सरकारने एफिडेव्हिट सादर केलं की आम्ही या पद्धतीनं भाव देऊ शकत नाही. म्हणजे जे सगळ्यात मोठं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं ते यांनी अधिकृतरित्या भारत सरकारतर्फे नाकारलेलं आहे. आणि आता मात्र इंडिया आघाडीने राहुल गांधींनी जाहीररित्या आश्वासन दिलेलं आहे की आमचं सरकार जर निवडून आलं तर आम्ही MSP देऊ स्वामीनाथन आयोगानुसार. म्हणजे उत्पादन मूल्य अधिक 50% नफा या पद्धतीनं MSP देऊ. आणि केवळ MSP देऊ असं नाही तर त्याचा कायदा करू. कायदा करू याचा अर्थ काय होतो? कायदा करू याचा अर्थ सरकारने जाहीर केलेली जे MSP आहे त्यापेक्षा कमी किमतीमध्ये भारतामध्ये कोणीही ते धान्य किंवा ती वस्तू विकत घेऊ शकत नाही. जे विकत घेतील त्यांना जेलमध्ये जावं लागेल. याचा दुसरा अर्थ होतो की समजा असं कल्पना करा की 2000 रुपये गव्हाची किंमत आहे, 1 क्विंटल गव्हाची, आणि बाहेरच्या देशांमध्ये तो 1400 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर कोणताही अडाणी तो 1400 रुपयात विकत घेऊन या देशामध्ये 2000 किंवा 2100 मध्ये विकू शकणार नाही. हा त्याचा दुसरा अर्थ होतो. त्यामुळे मित्रांनो, हे जे वचन दिलेलं आहे राहुल गांधींनी आणि इंडिया आघाडीने, हे वचन इतकं मोठं आहे की संपूर्ण आपल्या देशामधली अर्थव्यवस्था त्याचं चक्र बदलवणारं हे वचन आहे. अर्थशास्त्र हा माझा विषय असल्यामुळे मी अतिशय ठामपणे हे तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. हे अतिशय कठीण वचन आहे. राहुल गांधींवर आपल्याला विश्वास ठेवता येतो कारण त्यांनी जी वचनं दिली ती त्यांच्या सरकारने गेल्या 3-4 वर्षांमध्ये अंमलात आणलेली आहे. त्यामुळे आपण त्यावर विश्वास ठेवू शकतो. मित्रांनो, त्यानंतर आतापर्यंत त्यांनी आपल्याला जाहीर सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न मी 2022 पर्यंत दुप्पट करेन. ते मुळात झालं नाही. उलट शेतकरी दिवसेंदिवस अधिक गरीब होत गेलेला आहे आणि त्यामुळे आपल्या भागामध्ये त्यांच्या आत्महत्या वाढत गेलेल्या आहेत. त्यानंतर कामगार कायदे, संपूर्ण जगामधल्या सगळ्या कामगारांनी अतिशय मेहनतीनं लढाई करून हे कामगार कायदे मिळवले होते. ते सगळेच्या सगळे कामगार कायदे एकतर बदलले आहेत किंवा ते डिफंक करून टाकलेले आहेत. त्यामुळे आज खाजगी क्षेत्रामध्ये आणि सरकारी क्षेत्रांमध्ये नोकऱ्या जवळपास उपलब्ध नाही. सगळ्या खाजगी क्षेत्रांमध्ये सुद्धा आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला मला काम दिलं जातं. कॉन्ट्रॅक्ट बेसिस याचा अर्थ कोणतेच कामगार कायदे लागू होणार नाही, तुमचे हक्क सुरक्षित नाही. कॉन्ट्रॅक्ट संपला की मालक तुमच्या माझ्या पेकाटामध्ये लाथ घालून हकलू शकतो आणि त्याला कोणताच कोर्ट कोणतंच काही आपल्याला सुरक्षा देऊ शकत नाही. हा त्याचा नेमका अर्थ. सरकारी नोकऱ्या जवळपास संपलेल्या आहेत. काय झालं? महाराष्ट्र सरकारमध्ये आज 40% जागा रिकाम्या आहेत. मी महाराष्ट्र सरकारमध्ये जे काम करतो ते सामाजिक न्याय विभागासोबत काम करतो. या सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या दारावर एक पोरगा नेहमी उभा राहायचा. एकदा मी त्याला सहज विचारलं, का रे बाबा, म्हटलं तुझं पद कोणतं आहे? तो म्हणाला, सर मला पदच नाही कारण मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे.
मी त्याला दुसरा प्रश्न विचारला की तुझी डिग्री काय आहे. मला वाटतं तो सांगेल ग्रॅज्युएट आहे वगैरे, कारण दिसत होता त्या पद्धतीनं. तो म्हणाला सर मी एका विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट केलं आणि नंतर पीएचडी केलेली आहे. पीएचडी झालेला विद्यार्थी. मी म्हटलं तुझा पगार किती. तो म्हणाला सर माझा अधिकृत पगार 15,000 रुपये, कारण सरकारकडनं 15,000 रुपये निघतात, माझ्या हातात 12,000 रुपये येतात कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून. त्याचं वय 29 वर्षाचं. मी त्याला चुकून प्रश्न विचारला, म्हटलं का रे बाबा तुझं लग्न. तो अतिशय खिन्न मुद्रेनं मला म्हणाला सर मुंबईमध्ये ज्याचा पगार 12,000 रुपये आहे त्याच्याशी कोण पोरगी लग्न करणार. हा मुलगा रिझर्व्ह कॅटेगरीतला, पहिला चान्स आहे त्याला नोकरी मिळण्याचा सरकारी. पण सरकारी भरत्याच संपूर्ण देशामधल्या बंद आहे. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी भरत्या असायच्या, तेही खाजगीकरण करणं सुरू आहे. ज्या ज्या सरकारी कंपन्या होत्या त्या सगळ्यांचं खाजगीकरण सुरू केलेलं आहे. सरकारी नोकरी संपणं याचा अर्थ रिझर्वेशन संपणं. याचा अर्थ ओबीसीला जे 27% आरक्षण आहे, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला जे आरक्षण आहे ते संपणं. या नोकऱ्यांनी आणि रिझर्वेशन्सनी काय क्रांती केली आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या वयाची जी माणसं आहे त्यांनी आपलं बालपण आठवून पहा. त्या काळामध्ये जी माणसं गावकुसाबाहेरची म्हणून समजली जायची, ज्यांना गावामध्ये एंट्री नसायची, अनेक अतिशूद्र माणसांना उंबरठ्याच्या आत प्रवेश नसायचा, तीच माणसं बाबासाहेबांच्या प्रेरणेनं पुढे शिकत गेली. कारण सरकारी शाळा आणि कॉलेजेस जवळपास फुकट होते, त्यातही पुन्हा शिष्यवृत्ती मिळायची, त्यामुळे कॉलेजचं शिक्षण घेण्याची क्षमता यायची. अनेकांनी सरकारी नोकऱ्या प्राप्त केल्या. त्यातल्या काही लोकांनी युपीएससी एक्झाम यानी महाराष्ट्र सरकारच्या एक्झाम पास केल्या, कलेक्टर बनले, पोलीस अधिकारी बनले. आणि या संपूर्ण समाजामध्ये आज आपल्या आजूबाजूला जर तुम्ही नीट नजर टाकली तर गेल्या 70 वर्षांमध्ये 75 वर्षांमध्ये माणसांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. ज्या माणसांना या देशामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, माणसाला शिवलेलं चालायचं नाही, तीच माणसं अत्यंत स्वाभिमानानं आज जगताना दिसत आहे. आणि त्यामध्ये सरकारी नोकऱ्यांचा आणि रिझर्वेशनचा अतिशय मोठा वाटा आहे. आणि यामध्ये ओबीसी समाजातली सुद्धा माणसं आहेत. आज या नोकऱ्या सर्वार्थानं संपवण्यात आलेल्या आहेत. नोकऱ्या संपणं म्हणजे रिझर्वेशन संपणं. आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आता नोकऱ्या शिल्लक राहणार नाही, केवळ कॉन्ट्रॅक्ट बेसिस असेल. म्हणजे तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुरक्षितता नावाची गोष्टच कायमची संपून जाईल. मित्रांनो, आपल्या देशामध्ये ईडी आणि सीबीआयचा आणि इन्कम टॅक्सचा कसा प्रादुर्भाव आहे याच्या सगळ्या कथा तुम्ही रोज ऐकत असतात. मी फक्त 2-3 उदाहरणं तुमच्या पुढ्यामध्ये घेणार आहे. महाराष्ट्रातली घेईन प्रामुख्याने. पहिलं उदाहरण आमचे पत्रकार मित्र संजय राऊत. त्यांनी एका नातेवाईकाकडनं 50 लाख रुपयाचा चेक आपल्या बँकेमध्ये जमा केला. ते पैसे वापरले आणि पुन्हा 50 लाख रुपये बँकेच्याच माध्यमातून त्यांना परत केले. आता हा कायदेशीर कसा काय गुन्हा असू शकतो? असं गुन्हाच नाही आहे. तरी हा व्यवहार संशयास्पद आहे असं यांना वाटून, कारण संजय राऊत ऐकायलाच तयार नाही, उद्धव ठाकरेंना सोडायला तयार नाही, बीजेपी मध्ये यायला तयार नाही, त्यांना जेलमध्ये पाठवलं. अनेक महिने त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. न्यायमूर्तींनी म्हटलं एकही पुरावा नाही, तुम्ही यांना कसं जेलमध्ये ठेवता. त्यांनी जमानत दिली म्हणून ते बाहेर आले. माझ्या नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये विकास आमचे झाडे मित्र आहेत, त्यांनीच आयोजित केलेला हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख आपले माजी गृहमंत्री होते आणि आपले विरोधी पक्षनेते वडेट्टीवार सुद्धा होते. अनिल देशमुखांनी मुळीच न दबता, बीजेपीच्या दबावाला बळी न पडता
बीजेपी मध्ये न जाता शरद पवारांना सोडलं नाही, म्हणून मी त्यांचं जाहीर कौतुक केलं. म्हटलं तुम्ही 14 महिने जेलमध्ये काढलेत, पण तुम्ही दबला नाहीत, झुकला नाहीत, म्हणून तुमचं मी जाहीररित्या अभिनंदन करतो. कारण जेल म्हणजे काय मला माहित आहे. मी 10 महिने काढलेले आहेत, तुम्ही 14 महिने माझ्यापेक्षा जास्त काढलेले आहेत, म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. पण त्यावेळेस मला वस्तुस्थिती माहित नव्हती. मला वाटलं हा माणूस केवळ दबला नाही, झुकला नाही, एवढ्यापर्यंत हे मर्यादित नव्हतं. पुढे मला कळलं की एक दिवस ते महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये कोणत्याही सरकारी पदावर नसणाऱ्या एका बीजेपीच्या नेत्याचा माणूस त्यांच्याकडे आला. तो 4 ॲफिडेव्हिट घेऊन आलेला होता. त्याने फोन दिला आणि अनिल देशमुखांना सांगितलं की या 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही गृहमंत्री या नात्यानं सही करून द्या, म्हणजे तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही, नाही तर ईडी खाली तुम्हाला मी जेलमध्ये पाठवणार आहे. कोण हा माणूस? एकही सरकारी पद या माणसाजवळ नाही, फक्त बीजेपीचा नेता आहे आणि केंद्रामध्ये मोदी शहांचं राज्य आहे. काय ॲफिडेव्हिट होतं? पहिलं ॲफिडेव्हिट होतं की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्यानं मातोश्री म्हणजे त्यांच्या राहत्या घरी मला म्हणजे अनिल देशमुखांना बोलावलं आणि दर महिन्याला एवढे कोटी रुपये गोळा करून द्या असा आदेश दिला. दुसरं ॲफिडेव्हिट उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे जे कॅबिनेट मंत्री होते यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला. वाक्य पहा, आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला. या दुसऱ्या ॲफिडेव्हिटवर सही करून द्या. तिसरं ॲफिडेव्हिट अनिल परब नावाचे जे गृहस्थ आहेत तेही कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे नेते यांनी असा असा दुर्व्यवहार केलेला आहे यावर सही करून द्या. आणि चौथं ॲफिडेव्हिट त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या बंगल्यावर मला म्हणजे अनिल देशमुखांना बोलावलं. त्यावेळेस त्यांचा मुलगा पार्थ हजर होता आणि त्या दोघांनी मला गुटकेवाल्यांकडनं इतके कोटी रुपये गोळा करण्याचा आदेश दिला. अशा 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून द्या, म्हणजे तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही. अनिल देशमुखांनी खूप विचार केला. त्यांना माहित होतं की आपण ॲफिडेव्हिटवर सही केली तर हे 4ही माणसं जेलमध्ये जाणार आणि त्यांनी नाही असं उत्तर पाठवलं. पुन्हा या नेत्याचा तो माणूस आला, फोनवर बोलायला लागला तो, आणि हा नेता काय म्हणतो, ठीक आहे तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल, ते तुमच्या पक्षाचे तर हरकत नाही, बाकी 3 ॲफिडेव्हिटवर सही करून द्या. म्हणजे उद्धव ठाकरेंनी पैसे गोळा करायला सांगितले यावर सही करून द्या. आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला यावर सही करून द्या. अनिल परबच्या गैरव्यवहारांच्या पत्रावर सही करून द्या, म्हणजे तुम्हाला ईडी मध्ये जावं लागणार नाही. अनिल देशमुखांनी खूप विचार केला. आपण जर या ॲफिडेव्हिटवर सही केली आणि स्वतःला वाचवलं तर ही 3 निरपराध माणसं जेलमध्ये जाणार आहे. ते त्यांना मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी नकार दिला आणि दुसऱ्या दिवसापासून ईडीच्या चौकशा सुरू झाल्या आणि त्यांना 14 महिने जेलमध्ये काढावं लागलं. स्वतःला वाचवण्याकरता मी इतरांचा बळी देणार नाही, हा जो मर्दपणा अनिल देशमुखांनी दाखवलेला आहे त्याचं आपण सगळ्यांनी मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. मित्रांनो, एवढी ही हलकट आणि दुष्ट माणसं आहे. खोट्या नाट्या गोष्टींवर सह्या करून मागण्याची सुद्धा त्यांना लाज वाटत नाही. हे किती निर्लज्ज आहे याचं आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. भिडे नावाचे यांचे एक हिंदू राष्ट्र आणण्याचा दावा करणारे गृहस्थ आहेत. त्यांचं नाव संभाजी भिडे. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, माझ्या बागीच्यातले आंबे जे खातात त्यांना हमखास मुलगाच होतो. मुलगा कसा होतो?
स्त्रीचं अंडबीज त्यामध्ये XX क्रोमोझोम्स असतात, पुरुषाच्या शुक्रजंतूमध्ये XY क्रोमोझोम्स असतात. स्त्रीचा X आणि पुरुषाचा X एकत्र आला तर मुलीचा गर्भ राहतो. स्त्रीचा X आणि पुरुषाचा Y एकत्र आला तर मुलाचा गर्भ राहतो. आणि संभाजी भिडेंचा दावा काय आहे की त्यांच्या बगीच्यातले आंबे खाल्ले की हमखास मुलगा होतो. याचा अर्थ त्यांच्या बगीच्यातल्या आंब्यांमध्ये Y क्रोमोझोम्स असतात. एवढे हे विद्वान आहे. हे संभाजी भिडे अमरावतीमध्ये आले आणि अमरावतीमध्ये ते असं म्हणायला लागले की महात्मा गांधी मुसलमान मालिक की उपज है. म्हणजे महात्मा गांधींचे वडील ज्यांच्याकडे मुसलमान मालकाकडे नोकरी करत होते त्यांच्यासोबत महात्मा गांधींच्या आईने आणि त्यातून महात्मा गांधींचा जन्म झाला. हे जाहीर वक्तव्य आहे, सगळीकडे छापून आलेलं आहे, टीव्हीवर सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल. या माणसांना तुमच्या माझ्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा अधिकार कोणी दिला? कोण कोणासोबत झोपलं नाही झोपलं याचे कोणी पुरावे काढायला यांना सांगितलं? याच हलकट मनोवृत्तीच्या लोकांनी शिवाजी महाराजांबद्दलही असेच उद्गार काढलेले होते. त्याला जेम्स लेन प्रकरण असं म्हणतात. तुम्हा सगळ्यांना ते माहिती आहे म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही. एवढे हलकट उद्गार काढणाऱ्या गुरुजींबद्दल जेव्हा विधानसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला, हे उदाहरण सांगून त्यावेळेस आमचे माजी मुख्यमंत्री, मी येईन म्हणत उपमुख्यमंत्री झालेले आणि सध्या असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, ते काही असलं तरी संभाजी भिडे हे आमचे पूज्य गुरुजी आहेत. असल्या हलकट माणसांना पूज्य गुरुजी म्हणणारी यांची जी हलकट संस्कृती आहे तिला घरचा रस्ता दाखवण्याची नितांत गरज आहे आणि ती आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, या पद्धतीनं वागणारी ही माणसं या ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून काय करायचं? जर तुम्ही भ्रष्टाचार केला असेल आणि नसेल तरी ईडीच्या धाकाखाली तुम्हाला आत टाकलं जातं. कोण कोण घाबरतो याला? अर्णब गोस्वामी नावाचा आमचा एक पत्रकार आहे. त्याला पत्रकार म्हणणं म्हणजे खरं म्हणजे आम्ही जर्नलिझम मध्ये जे शिकलो त्यानुसार तर म्हणताच येत नाही, पट्टा घातलेला आहे. याला मुंबई पोलिसांनी अटक केली. सुप्रीम कोर्टाने दुपारी सुट्टी असताना उघडून त्याला जमानत दिली. पुढे गृहमंत्र्यांनी प्रश्न विचारला की त्या केसचं पुढे काय झालं? मुंबईचे पोलीस कमिशनर, महाराष्ट्रातली पोलीस अधिकाऱ्यांची नंबर 2 ची जागा, तो पोलीस अधिकारी म्हणतो मला दिल्लीवरनं डायरेक्ट फोन आला होता, अर्णब गोस्वामीच्या केसमध्ये काही करायचं नाही, गुपचूप राहायचं नाही तर तुला ईडी मध्ये आतमध्ये टाकेन. मुंबईच्या पोलीस कमिशनरला आतमध्ये टाकेन अशी धमकी, आणि तो घाबरतो आणि गप्प बसतो. म्हणजे हे ईडी नावाचं प्रकरण किती भयानक आहे याचा तुम्ही अंदाज घ्या. माझा मित्र गुवाहाटीवरनं परत आला. जुन्या मंत्रिमंडळामध्ये तो मंत्री होता. तो मला सांगायला लागला, मानवसाहेब म्हणे आता काही उरलं नाही आपल्या देशामध्ये, लोकशाही वगैरे सगळी संपलेली आहे, नुसती हुकुमशाही आहे. म्हटलं काय झालं? आम्ही गुवाहाटीला गेलो होतो ना, आमचे सगळ्यांचे मोबाईल काढून टाकले, कोणाशी बोलायची सोय नाही, बाहेर पडायची सोय नाही, हॉटेलच्या बाहेर सुद्धा आमच्यावर पहारे बसवलेले, बाहेर पडायची सोय नाही. आणि रोज आम्हाला दिल्लीवरनं कॉन्फरन्सिंग मधनं सांगायचे असं होईल तसं होईल तसं होईल. म्हटलं काय होईल? म्हटलं हो ना, तुमच्यापैकी काही लोक शिंदे बिंदे यांच्यावर लागले होते केसेस, त्यांना जावं लागलं होतं आतमध्ये म्हणून ते गेले. असं नाही, 2-4 लोक तुम्हाला माहित आहे पत्रकारांना, खरं म्हणजे 40 लोकांचे कागदपत्र तयार होते. 40 लोकांना सांगितलं होतं आमच्या सोबत येणार का जेलमध्ये जाणार. सोबत आला तर खोके पण मिळतील, मंत्रीपद पण मिळेल, नाही तर जेलमध्ये जावं लागेल, म्हणून 40च्या 40 तिकडे गेले. म्हटलं हो, पण आता ते सगळं झालं, तुमचं सरकार जरी झालं तरी म्हटलं हे सरकार पडणार, ते डिफेक्शन लॉ लागू होईल ना, पक्षांतर बंदी कायदा. सर काही लागू होत नाही, लिहून घ्या माझ्याकडनं, 2.5 वर्ष सरकार चालणार आहे. असं कसं चालेल? कायदा बिदा नावाची काही गोष्ट आहे की नाही?
आम्हाला सांगितलं ना दिल्लीवरनं, सगळं ऍडजस्ट झालेलं आहे, काही चिंता करू नका, कोर्टाचे निर्णय आपल्याच बाजूने येणार आहेत. आणि तसेच निर्णय आलेत. सगळ्यात पहिले हायकोर्टाचा निर्णय आला, मुदत वाढवून दिली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, फार मस्त निर्णय आला, इतिहासात आपलं नाव खराब होणार नाही याची काळजी घेऊन निर्णय आला. राज्यपालाचा निर्णय अवैध, शिंदेंनी घेतलेली शपथ अवैध, म्हणजे हे सरकार अवैध. आणि तरी सरकार चालूच. ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड. ऑपरेशन 100% सक्सेसफुल झालं पण पेशंट बिचारा मेला. असा आपला न्याय आहे. पहिल्यांदा सुप्रीम कोर्टातनं एक न्याय खरा आला, त्याचं आपण इतकं कौतुक करतो आहे. तो हा नाही, महाराष्ट्र सरकारबद्दल नाही, कोणता सध्या जो इलेक्टोरल बॉन्ड भरता आलेला आहे तो. एकुलता एक इतक्या वर्षांमध्ये जरा ताकदवान निर्णय आला, नाही तर सगळेच्या सगळी आपली न्याय व्यवस्था दबलेली आहे. जेव्हा पक्ष फुटला तेव्हा त्या पक्षाचे नेते मला सांगत होते की सर म्हणे आम्ही इतक्या काळजीत आहो, आमचा पक्षही जाणार, आमचं पक्ष चिन्ह जाणार. एवढंच नव्हे तर आम्ही पक्षाच्या नावावर जी गंगाजळी गोळा केलेली आहे तीही जाणार. लढाई करण्याकरता वकिलांची फीस कशी द्यायची हा आमच्या पुढ्यामध्ये प्रश्न आहे. म्हणजे पण कोर्टात कोर्ट सुद्धा सगळे ऍडजस्टेड आहेत. यांचे फोन गेले की न्यायमूर्ती त्याच पद्धतीनं निर्णय देतात. तुम्ही कदाचित मला म्हणाल की एका राजकीय पक्षाच्या नेत्याचं हे म्हणणं आहे. आपले अतिशय मोठे वकील प्रशांत भूषण त्यांनी जाहीररित्या सांगून टाकलं की सगळ्या हायकोर्टाच्या लोकांचे आणि सुप्रीम कोर्टाच्या लोकांचे डोजियर्स तयार आहेत. आमच्या बाजूने निर्णय द्या, नाही तर ईडी मध्ये आतमध्ये जावं लागेल, जेलमध्ये जावं लागेल. या धाकामध्ये आपली संपूर्ण न्याय व्यवस्था आहे हे त्यांनी जाहीररित्या म्हटलेलं आहे. युट्यूबवर अजूनही ते जिवंत आहे, तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे मित्रांनो, आपल्या देशामध्ये ईडी सीबीआय आयटीचा धाक दाखवून माणसांना आमच्या सोबत या. मैं ना खाऊंगा ना किसी को खाने दूंगा. इलेक्टोरल बॉन्ड्स नंतर आपल्याला म्हणता येतं मैं भी बहुत खाऊंगा, जो जो खाएंगा उसको साथ में लूंगा, जो मेरे साथ नहीं आएगा उसने नहीं खाया तो भी जेल में भेजूंगा. हे मोदींचं आजचं कृत्य आहे, हे वचन आहे. या पद्धतीनं मोदी आज वागत आहे. मित्रांनो, आता इलेक्शन कमिशनवर तरी किती विश्वास ठेवायचा? कारण इंडिया आघाडीच्या 28 पक्षांनी अनेक महिन्यांपासून त्यांच्याकडे अर्ज केला की आम्हाला तुम्ही भेटण्यासाठी वेळ द्या. आमचं काही म्हणणं नाही आहे की तुम्ही ईव्हीएम बंद करा. आमचं म्हणणं एवढंच आहे की ईव्हीएम चं बटन दाबलं की जो व्हीव्हीपॅट बाहेर येतो तो आम्हाला पाहू द्या. कारण तुम्ही तो 7 सेकंद दाखवता, त्यात बदमाशी करता, पुढे गायब करता. तो आम्ही पाहतो. बाबा, आम्ही पंजाला बटन दाबलं, पंजा आला. आम्ही कमळाला बटन दाबलं, कमळ आला. आणि आम्ही बाजूच्या बॉक्स मध्ये टाकतो आणि ह्या बाजूच्या बॉक्स मधले व्हीव्हीपॅट तुम्ही मोजा आणि त्याच्या आधारावर निर्णय द्या. काही जास्त वेळ लागणार नव्हता. जुने इलेक्शन कमिशनचे कमिशनर जे आहेत कुरेशी, त्यांनी स्पष्ट म्हटलं की केवळ 6-7 तास लागतील, त्यापेक्षा अधिक वेळ लागणार नाही. उद्या नागपूरचे एकूण 5 खासदारांची निवडणूक आहे. म्हणजे 19 तारखेला एप्रिल मधल्या लोक मतं टाकणार आहेत आणि त्यांना रिझल्ट कळणार आहे 4 जूनला. 1.5 महिना ते थांबायला तयार आहेत. 6-8 घंटे थांबायला काय प्रॉब्लेम आहे? पण इलेक्शन कमिशननं शेवटपर्यंत त्यांना भेट दिली नाही आणि ही डिमांडही मान्य केली नाही. अत्यंत सोपी साधी डिमांड आहे. लोकांच्या मनामध्ये इलेक्शन कमिशन जे निवडणूक घेतं ते फेअर घेतं, व्यवस्थित आणि शुद्ध घेतं, त्यात गडबडी करत नाही. आणि आम्ही ज्यांना मत देतो त्यांनाच ते मिळतं याची खात्री करण्याची जबाबदारी इलेक्शन कमिशनवर सोपवलेली आहे, प्रत्येक नागरिकाचं समाधान करण्याची. पण ते अंमलात आणायला तयार नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की इलेक्शन कमिशनरची निवड ही सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती
पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता यांनी करावी। या महोदयांनी तो कायदा करून सुप्रीम कोर्टाचा निर्णय बाजूला सारला। पंतप्रधान, स्वतःचा मंत्री आणि विरोधी पक्षनेता म्हणजे दोन मतं यांच्या बाजूने पाहिजे तो कमिशनर, कारण यांना इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून ईव्हीएम पासून सगळे घोटाळे करायचे आहे असा याचा स्पष्ट अर्थ आहे। आता मित्रांनो, तुमच्या पुढ्यामध्ये दोन मुद्दे उभे होतात। हे घोटाळे शक्य आहे का? हो, शक्य आहे। ईव्हीएम हॅक करता येतं, ईव्हीएमच्या माध्यमातून गडबडी करता येते, ही फॅक्ट आहे। आणि ईव्हीएमच्या या ज्या दोन सूचना आहे, जे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये आता अभिवचन पण दिलेलं आहे, इंडिया आघाडीची डिमांडच पुढे ठेवलेली आहे की आमचं सरकार आल्यानंतर ईव्हीएम मधनं जो व्हीव्हीपॅट येईल ते प्रत्येक नागरिकाला स्वतःला पाहता येईल, बाजूच्या बॉक्स मध्ये तो टाकेल आणि व्हीव्हीपॅटच्या मोजण्याच्या आधारावरच निकाल लागेल। ही मागणी सहजतेनं मान्य करायला हवी होती आणि तरी ते करत नाही, कारण यांना इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून गडबडी करायच्या आहे। काय काय गडबडी असतात? गडबडी नंबर 1, इलेक्शन यादीमधनं तुमची नावं गायब, म्हणजे तुम्हाला मतदान करण्याचा अधिकारच उरणार नाही। वस्त्याच्या वस्त्या माहित असतात की या वस्त्या आपल्या विरोधी मतदान करणार आहेत, गायबच करून टाकायचे। त्यामुळे सगळ्यांनी ही काळजी घ्यायची आपलं नाव त्यामध्ये आहे की नाही, नाहीतर त्याकरता भांडायचं। नंबर 2, आपल्यापैकी अनेकांना वाटतं की व्हीव्हीपॅट मध्ये गडबडी होणार आहे किंवा इलेक्शनच्या ईव्हीएम मध्ये गडबडी होणार आहेत, आपण मत देऊन काय उपयोग आहे? 2019 मधल्या निवडणुका झाल्या ना, त्यावेळेस तर संपूर्ण यांची सत्ता होती एक हाती, त्यावेळेस यांनी गडबड केली नसेल कशावर? या ईव्हीएम मध्ये 10% वर गडबड करता येत नाही, नाहीतर हे एक्सपोज होते। त्यामुळे त्यावेळेस त्यांनी जी गडबड केली असेल ती केलीच असेल। आपल्याला काय करायचंय? फक्त 10% अधिक मतं द्यायची आहे, म्हणजे हमखास यांचा पराभव होऊ शकतो आणि तो सहज शक्य आहे, डोक्यामध्ये घ्या। कारण मित्रांनो, 2019 मध्ये सगळी यांची सांप्रदायिकता होती, हिंदू मुस्लिम प्रकरण होतं, राम जन्मभूमी होती, एवढंच नव्हे तर पुलवामा मध्ये सैनिक मारले गेले होते आणि त्यांच्या शहीद झाल्याच्या प्रकरणाचा यांनी देशभर वापर करून घेतला होता आणि तरीही देशभर मोदींना जे 303 MP त्यांनी निवडून आणले त्यांना 37.3% मतं मिळालेली आहेत। याचा अर्थ 62.7% मतं इतरांना मिळालेली आहेत। आज जे 28 पक्ष एकत्र आहेत, ज्याला इंडिया आघाडी असं म्हणतात, त्यांना एकूण जी मतं आजची आहेत ती 52% अधिक आहे। वरची जी 12-13%, 11-12% आहे ती आपण सोडून दिली, कारण काही तळ्यात मळ्यात वाले आहेत, काही यांच्यासोबत जाऊ शकतात। तरी आज एका बाजूने बीजेपी कडे 37.3% मतं, ती 19 मधली, आणि 19 मधली 52% मतं विरोधी पक्षांकडे इंडिया आघाडीकडे आहेत। 10%चा फरक ऑलरेडी आहे। वातावरण प्रचंड बदलतं आहे, तुम्ही त्याचा अनुभव घेता आहात, मीही त्याचा अनुभव घेतो आहे। हे पहिलं इलेक्शन आहे की ज्यामध्ये सामाजिक क्षेत्रातले लोक सुद्धा उतरलेले आहेत, ते आग्रह करतायत की इंडिया आघाडीला निवडून द्या। असं यापूर्वी 77 नंतर कधीही झालेलं नाही। 77 अपवाद होता इमर्जन्सी नंतरचा आणि त्यानंतरचा हा अपवाद आहे। त्यामुळे देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण बदलतं आहे त्यावरनं हमखास मोदींना पराभूत करता येतं। 10%ची आघाडी, 10%पेक्षा अधिकची आघाडी ऑलरेडी आपल्या जवळ आहे। त्यामुळे उत्साहानं सगळ्यांना घराच्या बाहेर काढा। जे जे थिजून बसलेले आहेत त्यांना उत्साहानं मतदानाला घेऊन जा, मोठ्या प्रमाणावर मतदान घडवून आणा आणि इंडिया आघाडीला भरघोस मतं मिळवून द्या आणि मोदींना खऱ्या अर्थानं या देशामधनं कायमचे हकला। त्यांना हकलण्याची काय गरज आहे याकरता मला 2-3 उदाहरणं तुमच्या पुढ्यामध्ये मांडायची। मी ऑलरेडी सांगितलं की समजा मला एखाद्या माणसाचे विचार आवडत नाही तरी लोकशाही आहे, त्यामुळे मी त्याला सहन केलं पाहिजे, लोक जर त्याला मान्यता देत असतील। मोदींचा पहिला निर्णय होता डिमॉनिटायझेशनचा। 500 आणि 1000च्या नोटा यांनी बंद केल्या 4 तासाच्या नोटीसवर।
आता मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, मला वाटलं चांगली गोष्ट आहे. आता माझे व्यवहार त्या काळामध्ये केवळ कॅशमध्ये चालायचे. माझ्या कार्यशाळा चालतात, त्यामध्ये कार्यशाळेमध्ये लोक कॅशमध्ये पैसे देतात. म्हटलं काय करायचंय आपल्याला, आपल्या जवळ जी कॅश आहे ती घेऊन जायची आहे, बँकेमध्ये द्यायची आहे आणि पैसे घेऊन यायचे, झालं एवढंच. काय कठीण आहे त्यामध्ये? अरे मला काय माहित हा एवढा विद्वान माणूस आहे. अजून यांनी नोटाच छापलेल्या नाही, नोटा छापणं चालूच आहे. त्या रिझर्व्ह बँकेकडे येत आहेत, तिथून ट्रकनी बँकांकडे पोहोचतायत. बरं, या माणसाने आपले जे एटीएम आहेत ते कॅलिब्रेट केलेले नाही आहेत, नोटांच्या आकारा फरकामुळे ते जुने वापरता येणार नाही हे पण याला माहित नाही. बोलतात विद्वान माणूस निघाला आणि मग संपूर्ण देशाची वाताहत करून टाकली. याचं तुम्हाला उदाहरण माहित आहे. कशासाठी केलं? भ्रष्टाचारी लोकांना धडा शिकवण्यासाठी, काळा पैसा काढण्याकरता. नोटा केली परत आल्या, 99.3% नोटा परत आल्या, एक पैसा भ्रष्टाचाराचा मिळाला नाही. पण देशाची अर्थव्यवस्था पार गड्ड्यामध्ये या माणसानं टाकली. कारण या देशामध्ये नोटा बदलवून घेण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली. मी एका खेड्यामध्ये राहतो. माझ्या गावापासून जर बाबुळगावच्या बँकेमध्ये जाऊन नोट बदलवायची असेल तर 2 किलोमीटर पायी, त्यानंतर बसने प्रवास, तिथून रिक्षाने प्रवास, बँकेमध्ये जायचं. आणि त्या काळामध्ये आमच्या मुंबईमध्ये 2000 रुपये बदलून मिळायचे आणि छोट्या गावांमध्ये 500 रुपये बदलून मिळायचे. म्हणजे 500 रुपयाची नोट बदलवून घेण्याकरता 150 रुपये येण्या जाण्याचा खर्च, 300 रुपयाची मजुरी पडायची आणि दिवसभर बँकेपुढे रांगा लावून असल्यामुळे मधला चहा जरी प्याला तरी 500 रुपये जिरून जायचे. या पद्धतीनं या देशातल्या गरिबांची या माणसानं वाताहत केली, तरी भारतीय जनतेनं त्यांना माफ केलं. ठीक आहे बाबा, उद्देश चांगला होता. आता खरं म्हणजे जेव्हा सरकार बदलेल, किती नोटा छापल्या आणि किती नोटा गायब झाल्या याचे हिशेब समोर येतील, तेव्हा खरं कळेल की काय काय बदमाशा त्यामध्ये केल्या गेलेल्या आहेत. अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी ते बोलून ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी जाहीर आता उच्चार फक्त करत नाही. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. आम्हाला शिकवलं जातं की तुम्हाला जर महागाई आटोक्यात आणायची असेल तर डिझेलच्या किमती कमी ठेवा. मोदीजी ज्यावेळेस 2014 मध्ये पंतप्रधान झाले त्यावेळेस डिझेलची किंमत होती 71 रुपये आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत होती $109 कच्च्या तेलाची. मोदी पंतप्रधान झाले आणि खरकन आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमती खाली उतरल्या, $78 वर आल्या, पुढे $40 पर्यंत खाली उतरल्या. आणि मोदी छाती बुडवून सांगायला लागले, ऐसा नसीब वाला प्रधानमंत्री चाहिए, मैं प्रधानमंत्री बना और अंतरराष्ट्रीय बाजार में तेल की कीमतें नीचे गिर गई लेकिन मेरी डीजल की कीमतें ऊपर बढ़ते बढ़ते गई. हे नाही सांगत होते. 71 रुपयाची डिझेलची किंमत 90 रुपयाच्या खाली कधी पोचली, 90च्या वर, आणि आजही ती 90च्या आसपास आहे, ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये महागाईचा भडका उडाला. या माणसाला असा एक अर्थतज्ञ मिळाला नाही की तो समजावून सांगेल की बाबा रे, महागाई आटोक्यात ठेवायची असेल तर डिझेलची किंमत कमी ठेवावी लागते. या डिझेलच्या किमतीमधनं जे करोडो रुपये आले, पहिल्या 2-3 वर्षांमध्येच 8 लाख करोड पेक्षा अधिक अतिरिक्त पैसे आले. त्या पैशाचा माणूस काय करतो? स्वतःचे फोटो छापतो ठिकठिकाणी, पिशव्यांवर फोटो, पेट्रोल पंपावर फोटो, सगळीकडे फोटोच फोटो. ते फोटो आपण पाहायचे, सरकारी खर्चाने फोटो. आजपर्यंत एवढे फोटो कोणत्याच पंतप्रधानाचे कधी आपण पाहिले नाही. संडास बनवले, तिथं नाही आहे फोटो, तिथं पण फोटो पाहिजे. संडासच्या वर फोटो, खाली फोटो, बाजूला फोटो, मुत्री घरात फोटो. कारण ते पण बनवले ना, त्याच्याकरता पण खर्च केला ना. मित्रांनो, आणखी यांचा एक निर्णय, बरं एक आणखी सांगून टाक. त्यावेळेस जे म्हणाले होते की ये नसीब वाला प्रधानमंत्री है इसलिए तेल की कीमतें नीचे गिरी, या नसीब वाल्या पंतप्रधानाचा दुसरा पराक्रम तुम्हाला माहिती आहे ना? वर्ल्ड कपच्या वेळेस सगळ्या मॅचेस भारत जिंकला. हे गेले मॅच पाहायला आणि हारला. मग लोक म्हणायला लागले पनवती आहे, पनवती. आता स्वतःच सांगे ना, नसीब वाला प्रधानमंत्री. खरं म्हणजे असं कोणाच्या नशिबानं किमती कमी होत नसतात किंवा कोणी हारत नसतं, पण स्वतःच त्यांच्यावर उलटलं. कोविडचा निर्णय त्यांचा 24 मार्च 2002चा.
सॉरी 2020चा आठवला? महाराष्ट्रामध्ये कोविडची अतिशय चांगली तयारी सुरू होती. त्यावेळेस उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तुमच्या माझ्याशी फेसबुक लाईव्ह वरनं संवाद साधत होते. मी मुंबईत राहतो. मुंबईमध्ये ऑलरेडी कर्मचाऱ्यांना 50% नोकरी सुरू झाली होती. आज 50% यायचं, उद्या 50% यायचं. बसेसची संख्या कमी झाली होती, रेल्वेची संख्या कमी होणार आहे याची ते कल्पना देत होते. आणि अशा पद्धतीनं सगळ्या माणसांची पूर्वतयारी करून घेत होते, मानसिकता तयार करून घेत होते. म्हणूनच उद्धव ठाकरेंच्या प्रेमामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आजही आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं कोविड या माणसांनी हाताळला. त्यामध्ये आज ज्यांना आपण दोष देऊ शकतो ते अजित पवार सुद्धा होते, कारण ते सरकार मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून ते सरकार कशा पद्धतीनं चालायचं हे मला नीट माहित आहे. मित्रांनो, आमच्या कोणी यांना सल्ला दिला माहित नाही. मी मान्य करतो की या जगात कोणत्याच माणसाला जगातलं सगळं ज्ञान असू शकत नाही. त्यामुळे पंतप्रधानांना सगळ्या विषयांमधलं ज्ञान असलंच पाहिजे असा आग्रह नाही, पण कॉमन सेन्स पाहिजे. इतरांचं ऐकण्यासाठी तयारी पाहिजे. विद्वान लोकांचा सल्ला घ्यायची तयारी पाहिजे. यांना कोण्या दीड शहाण्याने सल्ला दिला माहित नाही. हे रात्री 8 वाजता आले 24 मार्चला आणि जाहीर करून टाकलं आज रात्री 12 पासून 21 दिवसांकरता लॉकडाऊन लागू. जी माणसं जिथे होती तिथेच अडकली. कोणी मुंबईत अडकलं, कोणी दिल्लीत अडकलं, कोणी कलकत्त्यात अडकलं, कोणी कुठे अडकलं. पण या माणसाला, हा माणूस काय आकाशातनं पडलेला आहे का? याला आपला देश माहित नाही का? अरे तुम्ही मुख्यमंत्री होता ना गुजरात मधले. या देशामध्ये 50% जनता अशी आहे की जी रोज कमाई करते आणि दुसऱ्या दिवशीच खाते. 2-3 दिवसाच्या वर कमाई न करता त्यांना जगता येत नाही. ही जनता 21 दिवस कशी जगेल? बरं, का लॉकडाऊन आणला? तर मोठ्या शहरांमधनं पूर्ण भारतभर कोविड पसरू नये म्हणून. कारण विमानातनं कोविड आलेलं आहे, मोठ्या शहरांमध्ये आधी आलेलं आहे. त्यावेळेस अख्ख्या भारतभरामध्ये केवळ 400 ते 500 केसेस होत्या, त्याहून अधिक केसेस नव्हत्या आणि हा लॉकडाऊन लागू केला. माझ्या मुंबईमध्ये 35% लोक घरी स्वयंपाक करत नाही. त्यांच्या घरामध्ये स्वयंपाकाची व्यवस्थाच नसते. एक वेळ तो हमखास बाहेर जेवतात, दुसऱ्या वेळी तो कसं तरी बाहेर निभावतात. या लोकांनी खायचं कुठे? घरी खायची सोय नाही, दुकानं बंद, सगळं बंद. मग ही जनता करेल काय? पैसे नाहीत. ही जनता गावोगाव पायी निघाले. आमच्या मोदीजींनी लॉकडाऊन का आणला? कारण मुंबई, दिल्ली, कलकत्त्यासारख्या शहरांमधला लॉकडाऊन गावोगाव पसरू नये म्हणून. आणि हे सगळेच्या सगळे आपले बिचारे शेतमजूर, साधे मजूर, आपले झोपडपट्टीत राहणारे लोक, खायला प्यायला काही नाही, जगायला साधन नाही म्हणून गावोगाव गेले आणि देशभर कोविड पसरवून टाकलं. हे कसं झालं माहित आहे? एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक अतिशय मालकाचा लाडका नोकर होता, स्वामी भक्त नोकर होता. दोघांनी जेवण घेतलं. मालकाने म्हटलं, आता मी जरा झोपतो झाडाखाली, माझी झोप मोड होणार नाही याची तू काळजी घे. मालकाने छानपैकी झोप ताणून दिली. आपली तलवार होती ती बाजूला काढून ठेवली. मालक झोपला आणि तेवढ्यात एक माशी आली, त्याच्या नाकावर बसली. या स्वामी भक्त नोकरानं नाकावरची माशी उडवली, पुन्हा येऊन बसली, पुन्हा उडवली. 3-4दा उडवल्यानंतर सुद्धा माशी बसते. नोकराला वाटलं मालकाची झोपमोड होईल. ती झोपमोड होता कामा नये म्हणून आपण ही माशी कापून काढली पाहिजे. आणि म्हणून त्याने बाजूची तलवार घेतली. नेमकी त्यावेळेस माशी नाकावर बसलेली होती आणि मग या स्वामी भक्त प्रेम नोकरानं आपल्या मालकाच्या नाकावर बसलेल्या माशीला कचकन कापलं. त्याबरोबर मालकाचं नाकही कापल्या गेलं. मित्रांनो, यातले मालक म्हणजे भारतीय जनता, तुम्ही आम्ही. आमचा स्वामी भक्त नोकर म्हणजे आमचे मोदीजी. त्यांची बुद्धी इतकी उत्तम काम करते की त्यांनी आपल्या निर्णयांनी आतापर्यंत तुमचं माझं केवळ नाकच कापलेलं आहे. तुमची माझी मान छाटण्याच्या आधी या माणसाला घरी पाठवा. मित्रांनो, या मोदींना आपण अतिशय उत्तम पद्धतीने हरवू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं. ते हरवण्याची गरज काय आहे? हे सरकार तुमचं माझं नाहीच आहे.
हे सरकार या राज्यघटनेनं निर्माण केलं, ज्या उद्देशानं निर्माण केलं त्यांचं नाहीये. अडाणीची संपत्ती केवळ 8 वर्षांमध्ये 7.1 अरब डॉलरवरनं 150 अरब डॉलर झाली. 2022चा आकडा मी सांगतो आहे. याचा अर्थ 2200 पटीनं संपत्ती वाढलेली आहे. एवढी संपत्ती जगात कोणाची तेवढ्या वेगानं वाढलेली नाही. मित्रांनो, एवढंच नव्हे तर या देशामध्ये आज एवढी विषमता तयार झाली की 40% संपत्ती म्हणजे निम्मेपेक्षा थोडी कमी संपत्ती केवळ 1% माणसांकडे आहे. आणि या देशातल्या 50% माणसांकडे केवळ 3% संपत्ती आहे. 3% संपत्तीमध्ये 50% माणसं जगतायत आणि 1% संपत्ती केवळ 40% माणसांकडे आहे. या पद्धतीची प्रचंड विषमता या देशामध्ये या माणसानं निर्माण करून ठेवलेली आहे. मित्रांनो, आणखी एक मुद्दा मला तुम्हाला सांगितला पाहिजे. या देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये रोजगार पूर्णतः लोपलेला आहे. 25 करोड पेक्षा अधिक बेरोजगार या देशामध्ये आहे असं मानलं जातं. इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून या माणसाने एवढा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे की मैं ना खाने दूंगा ना खाऊंगा, यातलं खाऊंगा खाऊंगा किती आहे जरा थोडक्यात तुम्ही जरा पहा. त्याच्या सगळ्या बातम्या तुम्ही फार वाचल्या असेल. मी सगळ्यात महत्वाचं नाव घेतो. आपल्या वित्तमंत्री आहे निर्मला सीतारामन. त्यांचे पती आहे अर्थतज्ञ डॉक्टर परकला प्रभाकर. त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड हे प्रकरण बाहेर आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर म्हटलेलं आहे की हा दुनियातला जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आणि हा जगातला जो सगळ्यात मोठा घोटाळा आहे याकरता या देशातली जनता बीजेपीला कधीही माफ करणार नाही. मित्रांनो, मी फक्त एक उदाहरण देऊन पुढे जाणार आहे. बाकी उदाहरणे यातली देत नाही कारण तुम्ही भरपूर ती ऐकलेली असणार, वाचलेली असणार. पी शरदचंद्र रेड्डी नावाचा अरविंदो फार्माचा मालक, त्याने दिल्लीच्या शराब घोटाळ्यामध्ये गडबड केली म्हणून त्याला जेलमध्ये टाकण्यात आले. जेलमध्ये टाकल्यानंतर यांनी 5 कोटी रुपये इलेक्टोरल बॉन्ड खरीदून बीजेपीला दिले. दरम्यानच्या काळामध्ये तो जेलमध्ये असताना त्यांनी आणखी 55 कोटी रुपयाचे बॉन्ड विकत घेऊन बीजेपीला दिले. म्हणजे टोटल 60 करोडचे बॉन्ड दिले. आणि हे 60 करोडचे बॉन्ड दिल्यानंतर त्याला जमानत मिळाली. तो सरकारी साक्षीदार बनला आणि त्याची जेलमधनं मुक्तता झाली. असली कितीतरी उदाहरणं तुम्हाला संपूर्ण या इलेक्टोरल बॉन्डशी ऐकायला मिळतात. मग तो वेदांता ग्रुप असेल, अनेक कंपन्या अशा आहेत की ज्यांनी कधीच टॅक्स भरलेला नाही पण भरघोस कोटी कोटी रुपये बॉन्ड मध्ये दिलेले आहेत. अनेक कंपन्या अशा आहेत की ज्यांनी बँकांचे पैसे पार नाहीसे करून टाकले पण बीजेपीला मात्र इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून पैसे दिले. बीजेपी सरकारनं 15 लाख करोड रुपये कॉर्पोरेटचे आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचे माफ केलेले आहेत. 15 लाख करोड रुपये. हा माणूस केवळ भांडवलदारांचा बगलबच्चा आहे. याला सामान्य जनतेशी काहीही करायचं नाही. बरं, याने आपण हुकुमशाह आहे जाहीररित्या तुम्हाला मला ऑलरेडी सांगून टाकलं. आपल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी सेंगोल नावाचं जे प्रकरण आहे ते तुम्हाला आठवत असेल. हे जे चक्रवर्ती सम्राट असत ते चक्रवर्ती सम्राट एका राजाकडनं दुसऱ्या राजाकडे चक्रवर्ती सम्राट पदाचं हस्तांतरण करण्याकरता हा सेंगोल देत असत. पंडित जवाहरलाल नेहरूंना तो 1947 साली देण्यात आला होता 15 ऑगस्ट नंतर. आता लोक आले का खाजगी समारंभामध्ये लोक भेट देतात, ते त्यांनी घेतले आणि कोपऱ्यात ठेवून दिला. पुढे तो संग्रहालयात चालला गेलेला होता. या महोदयांनी तो तिथून बाहेर काढला. ब्राह्मणी मंत्रोच्चारांमध्ये, वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये तो स्वतःला अर्पण करून घेतला आणि स्वतःला सम्राट म्हणून घोषित केलं. त्यामुळे त्यांनी काही लपवून ठेवलेलं नाहीये.
त्यांनी ऑलरेडी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे की ज्या पद्धतीनं हिटलर निवडून आला होता, चान्सेलर बनला आणि नंतर तो स्वतः डिक्टेटर बनला, त्याच पद्धतीनं मी मार्ग अतिक्रमण करणार आहे, हे ऑलरेडी तुम्हाला मला सांगून ठेवलेलं आहे. आता मित्रांनो, केवळ 2 गोष्टी घेऊन मी या ठिकाणी थांबतो आहे. तुमच्या मनात मुद्दा यायचा, सर आपल्या मोदींनी राम मंदिर बांधलं ना? हो ना, बांधलं ना. पण राम मंदिराला कोणाचा विरोध आहे? या देशामध्ये राम हा इथल्या कल्चरचा अविभाज्य भाग आहे. आपल्या सगळ्या गाण्यांमध्ये, चित्रकलेमध्ये, संगीत कलेमध्ये, नाट्य कलेमध्ये, स्थापत्य कलेमध्ये जिकडे तिकडे राम राम. तुम्ही आज कोणत्याही खेड्यामध्ये गेल्या की समोरचा माणूस तुम्हाला राम राम पाहुणं कसे काय आलात पहिला प्रश्न विचारू. कुणाकडे आलात? छान हसत मुखानं तुमचं स्वागत करतो, जो तुम्हाला ओळखत नसतो. राम राम पाहुणं. पाहुणं याचा अर्थ तुम्ही अनोळखी आहात. प्रेमानं विचारतो, कोणाकडे आला? त्या घरापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवतो. हा राम आपल्या सगळ्या परिचयाचा आहे, तुमच्या माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ए जय श्रीराम बोलो, नाही तो हा राम आमचा नव्हे, तो यांचा, धमकी देणाऱ्यांचा. नाही तो देखो, रामाचं यांनी खऱ्या अर्थानं राजकारण केलं. रामाच्या नावावर हजारो माणसं मारलीत, हे आपण कधीही विसरता कामा नये. तो आमचा राम नाही आहे. हा आमचा राम आहे, जिथे रामलीलेमध्ये मुस्लिम माणसं काम करतात, ख्रिश्चन माणसं काम करतात, एखादा मुस्लिम मुलगा सीतेचा रोल करतो, तो राम आमच्या परिचयाचा आहे. आणि त्यामुळं मित्रांनो, या देशामध्ये रामनवमीला किंवा 22 तारखेला जेव्हा मंदिराचं उद्घाटन झालं, तेव्हा घराघरातल्या लोकांनी रामाचं स्वागत केलं. याचा अर्थ मोदींचं स्वागत केलं हे डोक्यातनं काढून टाका. ते रामाचं स्वागत आहे, ते रामावरचं प्रेम आहे. रामावरचं प्रेम असणारी माणसं मारणाऱ्या असल्या माणसांना कधीही मत देणार नाहीत. ही यांची माणसं देतील, ज्यांना ते मुस्लिम म्हणजे आपले शत्रू वाटतात. आलेत कुठून? आकाशात ना आलेत काय? अरबस्थानात ना आलेत काय? मुस्लिम माणसांच्या जाती तपासून पहा, त्यामध्ये 90% अधिक लोक शूद्रांमधले आहेत. तुम्ही माणसांना माणूस समजत नव्हता, म्हणून हे धर्म परिवर्तन झालेलं आहे. तुमच्या अमानुष वागण्याचे हे परिणाम आहे, हे कधीही आपण विसरता कामा नये. एका बाजूने म्हणायचं की या सगळ्या माणसांचा DNA पण हा याच देशातल्या भारतीय माणसांचा आहे, आणि दुसऱ्या बाजूने मात्र अशा पद्धतीनं देशामध्ये वातावरण तयार करायचं की मुस्लिम म्हणजे काहीतरी दुय्यम नागरिक. अरे ज्यांना आपलं राष्ट्र पाहिजे होतं मुस्लिम लोकांचं, ते गेले ना पाकिस्तानात. भारतामध्ये राहिले, ते एका सेक्युलर राष्ट्रामध्ये राहिले. त्यांना महात्मा गांधींनी वचन दिलं होतं, त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूच्या मंत्रिमंडळाने वचन दिलं होतं, त्यांनी घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनी वचन दिलं होतं की तुम्हाला या देशामध्ये आम्ही बरोबरीनं वागवू. तुम्ही कोणत्याही धर्माचे असलात तरी तुम्हाला सगळ्यांना मानवी हक्क मिळतील, नागरिकांचे हक्क मिळतील. आणि आज मात्र आम्ही संपूर्ण देशामध्ये या पद्धतीचं वातावरण निर्माण करून ठेवतो की जणू काही आमचे सगळे प्रश्न हे मुस्लिमांमुळे निर्माण झालेले आहेत. अरे मुस्लिम निर्माण झाले या देशामध्ये, तेच तुमच्या पापांमुळे निर्माण झालेले आहेत, हे कधीही विसरता कामा नये. त्यामुळं मित्रांनो, या लोकांना यांची जागा दाखवण्याची गरज आहे. रामाच्या नावावर यांना मतं मिळणार नाहीत आणि यावेळेस यांचा दारुण पराभव होणार आहे. मी एवढं तुमच्या पुढ्यामध्ये आत्मविश्वासाने का बोलतोय? कारण मला अर्थशास्त्र जसं कळतं त्याच पद्धतीनं आकडेशास्त्र उत्तम पद्धतीनं कळतं. ईव्हीएम मध्ये यांनी कितीही गडबडी केल्या तरी 10% वर यांना करता येत नाही, आणि आताच पर्सेंटेज मध्ये 10% वर फरक आहे. आणि उद्या वातावरण जसं जसं हे बदलत गेलेलं आहे त्यातून पडणारा फरक वेगळा आहे. त्यामुळे यांचा पराभव 100% खरा आहे. फक्त हा पराभव करताना तुम्हाला लोकांपर्यंत काय पोचवायचं आहे? हा माणूस एका बाजूने रामाचं, सत्यवचनी रामाचं नाव घेतो आणि दुसऱ्या बाजूने ब्लॅक मनी आणून 15-15 लाख रुपये तुमच्या खात्यात देईन म्हणाला. दिलेत का? नाही. सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करेन असं म्हणाला, केलं का? नाही. दरवर्षी 2 करोड रोजगार दूंगा असं म्हणाला होता.
म्हणजे 10 वर्षांमध्ये 20 कोटी रोजगार निर्माण व्हायला हवे होते, काही लाख सुद्धा निर्माण झाले नाहीत. ना खाऊंगा ना खाणे दूंगा त्याचा तर पार बट्ट्याबोळ झालेला आहे. स्वतःच खाऊंगा, पोट फाटेपर्यंत खाऊंगा असा हा माणूस आहे. त्यामुळं मित्रांनो या माणसाला तर आपल्याला घरी पाठवायचं. पण आपली काही थोडीशी गडबड आहे, तीही मला तुमच्या पुढ्यामध्ये मांडली पाहिजे. ही माणसं ही राज्यघटना का बदलवू इच्छितात? कारण या राज्यघटनेनं सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून समान अधिकार दिलेला आहे. तो यांना पाहवत नाही, यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आहे. आणि म्हणून हे म्हणतात आम्हाला 400 MP निवडून आले पाहिजे, जेणेकरून आम्ही राज्यघटना बदलवू. आणि मग राज्यघटना भारतीय संस्कृती अनुरूप, भारतीय मूल्यांनुरूप आम्ही करू. म्हणजे ब्राह्मणी श्रेष्ठत्व पुन्हा या देशामध्ये आणू, बाकीच्यांना पुन्हा शूद्र म्हणून ट्रीट करू. हे यांचं षडयंत्र आपण नीट समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जर बीजेपीला आपण मतदान करणार असू तर याचा अर्थ मनुस्मृतीला आपण मत देतो आहोत, याचा अर्थ आपण आपली राज्यघटना जमिनीमध्ये गाडण्याला मत देतो आहोत. मी दुसरं वाक्य वापरलं, बीजेपीला मत देणं म्हणजे आणि बीजेपीला अप्रत्यक्ष मत देणं म्हणजे. अप्रत्यक्ष मत म्हणजे कोण? जे आंबेडकरांचं नाव घेतात पण बीजेपीला मदत होईल या पद्धतीनं पावलं उचलतात. त्यांना सगळ्यांनी तळमळीनं विनंती केली होती की 2024 एक स्वतंत्र निवडणूक आहे, यावेळेस आपले इगो बाजूला ठेवा, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. यावेळेस आपल्याला लोकशाही वाचवायची आहे आणि त्यामुळे इंडिया आघाडीपासून फटकून राहू नका. पण त्यांची सुरुवातीपासून जी पावलं अशी होती, मी सगळ्याच नेत्यांशी महाराष्ट्रातल्या बोललेलो आहे, ते म्हणायचे मानव साहेब तुमचेच मित्र आहेत, तुम्हीच जरा सांभाळून पहा, केव्हा हे दगा देतील याचा भरोसा नाही. आणि खरोखर त्यांनी त्या पद्धतीनं दगा दिलेला आहे. इंडिया आघाडी वगळून इतर कोणाला मत देणं याचा अर्थ बीजेपीला मत देणं. ते आंबेडकरांच्या नावावर असलं तरी बीजेपीला मत देणं होईल. कारण त्यामध्ये संविधान वाचवणाऱ्या लोकांच्या मतांची विभागणी होईल, हे आपण कधीही विसरता कामा नये. त्यामुळे 2024 मध्ये आपण ही काळजी घेऊया. मोदींचा पराभव करण्यासाठी आपण सरळ सरळ इंडिया आघाडीला मत देऊया, इंडिया आघाडीला निवडून आणूया, असं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.